नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण PYQच्या सिरीजमध्ये क्वेश्चन्स बघतोय. आता 2021चा पेपर आपण बघूया. 2021चा पेपर थोडासा 23च्या कंपॅरिझनमध्ये बऱ्यापैकी सोपा आहे. पण तसं पाहिलं जेव्हा 2021चा पेपर आला होता, जो स्टार्टिंगचा शॉक दिला या पेपरनी, त्यामुळे बरेच लोक गडबडले इथेच. रिअल टाइम बेसिसवर जर का मी तिथे 2021चा पेपर दिला असता, पहिले आता क्वेश्चन्स आपण बघूया. पहिले बरेच इकॉनॉमिक्सचे त्यांनी क्वेश्चन्स दिले आहे, दॅट टू असे जरा कन्सेप्च्युअल किंवा ज्याच्यामध्ये खूप जास्त डोकं लावावं लागतील असे हे सगळे क्वेश्चन्स आहेत. मी जर का असती, म्हणजे मी याच्या आधी पण पेपर जेव्हा आपण डिस्कशन घेतलं त्यामध्ये पण मी आधी पण एक सांगितलं की जेव्हा पण प्रिलिम्सच्या पेपरला GS1ला स्पेसिफिकली जेव्हा आपण बसतोय तेव्हा पहिले 1 मिनिट फक्त पेपर स्कॅन करायचा की काय काय आलं आहे पहिल्या 25मध्ये किंवा पुढच्या 25मध्ये काय काय कसं कसं क्वेश्चन आलं आहे. आणि जर का तुम्हाला माहिती आहे की बाबा हा सब्जेक्ट जर एखाद्याला हिस्ट्री किंवा जॉग्रफी टफ वाटत असेल, पहिले स्टार्टिंगचे बरेचसे क्वेश्चन जॉग्रफी आहे, एखाद्याला इकॉनॉमिक्स टफ वाटतोय, पहिले स्टार्टिंगचे सगळे क्वेश्चन इकॉनॉमिक्सचे आहे. त्यावेळेला काय होतं की UPSCचं कामच हे आहे की मेंटल तुमचं ब्रेकडाऊन करणे, की पहिल्या 10 प्रश्नात तुम्ही गलितगात्र होऊन गेलात की त्यानंतर मग त्यांचं काम सोपं आहे. अशा वेळेला काय करायचं की आपल्याला आपली स्ट्रॅटेजी बनवायची. सपोज की मला दिसलं की माझा इकॉनॉमिक्स जरा मला एवढा फार कठीण जातो तो सब्जेक्ट, तर मग मी इकॉनॉमिक्सच्या गोष्टी जर का मला पहिल्यांदाच घेत आहेत, मी त्या थोड्याशा स्किप करेन, बाजूला ठेवेन आणि मग पुढच्या गोष्टी घेईन. 2021चा जो पेपर आहे हा असाच होता. याच्यात पहिले 8 ते 10 क्वेश्चन्स त्यांनी इकॉनॉमिक्सचेच टाकले होते. ते पण इतके कन्सेप्च्युअल होते की त्याच्यामध्ये खूप डोकं लावावं लागेल वगैरे अशा टाईपचे हे क्वेश्चन्स होते. त्यामुळे अशा वेळेला पेपर स्कॅनिंग म्हणजे पहिला जो 1 मिनिट आहे तो तुमची पूर्ण पेपरची दिशा ठरवू शकतो. पहिले 25 क्वेश्चन तुम्ही सोडून पुढच्या 25 क्वेश्चनवर हॉप केलं तर मग तुम्हाला बऱ्यापैकी एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो. पहिल्या अर्ध्या तासात 25 क्वेश्चनला सपोज अर्धा तास धरा किंवा 20 मिनटं धरा, प्रत्येकाच्या आपापल्या पेसनी जर का तसं धरलं तर मग आपल्याला थोडासा एज येतो पेपर सोडवताना. ठीक आहे, तर आता आपण बघूया 2021चा क्वेश्चन. पहिले 10 ते 15 क्वेश्चन्स हे ह्याचेच आहेत इकॉनॉमिक्सचे. एक एक करून आपण बघूया. बऱ्यापैकी कन्सेप्ट्स पण आहेत. Question number 1. Consider the following statements. The Governor of Reserve Bank of India (RBI) is appointed by the central government. Certain provisions in the Constitution of India give the central government the right to issue directions to the RBI in public interest. The Governor of RBI draws his power from RBI Act. Which of the above statements are correct? आता थोडासा नॉलेज बेसचा पण क्वेश्चन आहे आणि जनरल त्यावेळेला करंट अफेअर्समध्ये हा इश्यू चाललेला. RBI आणि गव्हर्नमेंटची टसल हा एक कायम म्हणजे इश्यू असतो की RBIला पॉवर जास्त आहे का गव्हर्नमेंट, कारण गव्हर्नमेंट प्रत्येक वेळेला त्यांच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये किंवा RBIच्या जे पण निर्णय असतात त्याच्यामध्ये इंटरव्हीन करण्याचा प्रयत्न करते, सो दॅट गव्हर्नमेंटकडे जास्त पैसा राहील किंवा गव्हर्नमेंटला जशा पाहिजे तशा पॉलिसी इम्प्लिमेंट करता येईल. पण इकॉनॉमीच्या दृष्टीने काय चांगलं आहे हे बघणं RBIचं काम आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला त्यांच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट येतात. कॉन्फ्लिक्टिंग काही झोन्स आहेत ज्याच्यामध्ये ना एक RBIचा सेक्शन 7 आहे, त्याच्या थ्रू पण गव्हर्नमेंटला थोडंसं RBIवर कंट्रोल घेता येतो. त्याच्यानंतर रिझर्व्ह बँकचा जो RBIचा जो गव्हर्नर असतो त्याच्या अपॉइंटमेंटबद्दल बऱ्यापैकी चॅलेंजेस चालू असतात. त्यानंतर एक इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क कमिशन आलं होतं अंडर विमल जलान. याच्यामध्ये काय होतं की RBIकडे जो सरप्लस पैसा आहे तो RBIकडेच नाही ठेवता त्यांनी गव्हर्नमेंटला वळता करावा यासाठी बऱ्यापैकी तिथे चर्चा वगैरे खूप गव्हर्नमेंटचा पुश चालला होता. त्यावेळेला मला वाटतं उर्जित पटेल पण होते आणि त्यांनी पण रेजिग्नेशन दिलं होतं याच मुद्द्यावर की बाबा मला हा पैसा नाही द्यायचा आहे किंवा गव्हर्नमेंटकडे नाही द्यायचा आहे, बिकॉज RBIचा आपला बफर असला पाहिजे. या सगळ्या गोष्टींवर हे खूप चर्चा होती की मग कोणाचं म्हणणं होतं की तो 2% असला पाहिजे, कोणाचं म्हणणं होतं आपल्याकडे भरपूर जास्त आहे. हा एक खूप डीप तो मुद्दा आहे. पण मी ओव्हरऑल सांगते की एक टसल होता की जनरल शब्दामध्ये सांगते की RBIकडचा असलेला सरप्लस पैसा गव्हर्नमेंटला वळता करायचा का नाही याच्यावर भरपूर चर्चासत्र चालू होतं. त्याच्यामधलं हे इकॉनॉमिक कॅपिटल फ्रेमवर्क कमिशन हे पण एक आलं होतं ज्याच्या अंडर एनिवे अल्टिमेटली तो एक्स्ट्रा पैसा गव्हर्नमेंटला पुरवण्यात आलाच. त्याच्यामुळे तो एक मुद्दा होता. आता आपण क्वेश्चनकडे बघूया. हा करंट अफेअर्समध्ये त्या गोष्टींमुळे होता.
गव्हर्नर ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. ठीक आहे, माहिती आहे नाही माहिती आहे, लेट सी. सेकंडवाला स्टेटमेंट बघा, म्हणजे आता इथे जे स्टेटमेंट आपण पाहिलं त्यावरून आपल्याला एलिमिनेशनला तरी जागा आहे हे कळतं. इधर धिस कॅन बी द आन्सर किंवा हे 3 मधलं असेल तर एक तरी एलिमिनेशन येईल. सो मूळ मुद्दा आपला काय की प्रत्येक वेळेला इकडे बघायचं की एलिमिनेशन येतं आहे की नाही. हे जर का माहिती आहे नाही आहे, ओके, काही लोकांना माहिती असेल काही लोकांना माहिती नसेल. सेकंड स्टेटमेंट वाचायचं आहे. सर्टन प्रोव्हिजन्स इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया गिव्ह द सेंट्रल गव्हर्नमेंट द राईट टू इश्यू डिरेक्शन्स टू द RBI इन पब्लिक इंटरेस्ट. सो करंट अफेअर्समध्ये ज्यांनी वाचलं असेल सेक्शन 7बद्दल त्याला माहिती असेल, त्याच्यामुळे हे सेक्शन 7च्या अंडरची ही गोष्ट आहे. ज्यांनी करंट अफेअर्स वाचलेला नाही आहे, ज्यांनी कॉन्स्टिट्यूशन वाचलं आहे, पॉलिटीचा अभ्यास चांगला केला आहे, जेवढं मला माहिती आहे, जेवढ्या स्टुडंट्सचं मी पाहिलेलं आहे, बाकी कशाचा अभ्यास करो ना करो, लक्ष्मीकांत सगळेजण पाठ करून जातात. लक्ष्मीकांत सगळ्यांना माहिती असतं. लक्ष्मीकांतमध्ये संपूर्ण लक्ष्मीकांतमध्ये कुठेतरी एक लाईन आलेली आहे का की सेंट्रल म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये RBIचा उल्लेख असून सेंट्रल गव्हर्नमेंटने RBIला काहीतरी डिरेक्शन द्यावे अशी कुठलीही प्रोव्हिजन कधीही कोणीही वाचलेली नाही. संपूर्ण लक्ष्मीकांत जरी चाळून काढलं तरीही. सो डेफिनेटली दिस इज नॉट राईट. सो इफ दिस इज नॉट राईट, सेकंड एलिमिनेट झालं आणि सेकंड एलिमिनेट झाल्यानंतर डिरेक्टली आपल्याकडे आन्सर आलं. सो या पेपरची ब्युटी अशी होती की जरी इकॉनॉमिक्सचे सगळे क्वेश्चन्स होते तरीही त्यांनी एलिमिनेशनसाठी भरपूर वाव सोडला होता. त्याच्यामुळे दिस वॉज एलिमिनेटेड. द गव्हर्नर ऑफ RBI ड्रॉज इज पॉवर फ्रॉम द RBI ॲक्ट. येस, डेफिनेटली RBI ॲक्ट 1934. त्याच्यानंतर एक तर RBI ॲक्ट 2 आहेत, एक 1934चा आहे आणि एक RBI ॲक्ट 1949. सो इट इज नॉट ॲक्च्युली RBI ॲक्ट 1949. तो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आहे, पण त्याला मिसनोमर करून जनरली RBI ॲक्ट 1949 म्हणतात. सो हे 2 लक्षात ठेवायचे, RBI ॲक्ट 1934 आणि हा ॲक्ट बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949चा. सो दिस इज राईट. द गव्हर्नर ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इज अपॉइंटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट. दिस इज राईट. सो 1 आणि 3. आणि मग आता आपल्या नोट्समध्ये ही गोष्ट ॲड करायची की बाबा सेंट्रल गव्हर्नमेंट RBIच्या गव्हर्नरला अपॉइंट करतं. सेकंड क्वेश्चन. विथ रेफरन्स टू कॅज्युअल वर्कर्स एम्प्लॉईड इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. ऑल कॅज्युअल वर्कर्स आर एंटायटल्ड फॉर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड कव्हरेज. ऑल कॅज्युअल वर्कर्स आर एंटायटल्ड फॉर रेग्युलर वर्किंग आवर्स अँड overtime payment. The government can buy a notification specify that an establishment or industry shall pay wages only through its bank account. Which of the above statements is or are correct? ठीक आहे, हा पण करंट अफेअर्समध्ये होता, कारण लेबर कोड जो आला होता त्यांनी सगळे लॉज कन्सॉलिडेट करून जे 4 लेबर कोड आणले होते त्याच्याशी रिलेटेड हा क्वेश्चन होता. पण त्याच्यामध्ये त्यांनी डिरेक्टली सोशल सिक्युरिटीचा जो एक कोड होता त्याच्याबद्दल त्यांनी डिरेक्टली नाही विचारलं. त्याचा उल्लेखही या क्वेश्चनमध्ये केला नाही आहे, पण त्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत त्याच्यावर त्यांनी क्वेश्चन विचारला होता. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं, या क्वेश्चनवरून हे शिकायचं की जी पण करंटमध्ये न्यूज चालली आहे डेफिनेटली त्याच्यावर डिरेक्टली क्वेश्चन्स ते विचारत नाही, पण त्याचे कॉमन मॅनवर काय इम्प्लिकेशन्स आहेत त्याच्यावर ते क्वेश्चन विचारतात. आणि हे क्वेश्चन कुठल्याही करंट अफेअर्सच्या बुकलेटमध्ये दिसणार नाही. त्यासाठी जनरल तुम्ही सारखे जे रील्स वगैरे बघता किंवा त्याऐवजी जर का अशा छोट्या मोठ्या चर्चा जर का तुम्ही पाहिल्या किंवा न्यूजपेपर जर का चालतोय तर अगदी बाबा पॉईंट टू पॉईंट एक नोट बनवण्यापेक्षा एक जनरल अंडरस्टँडिंग घेतलं की मुद्दा काय चालू आहे आणि ते बोलत आहेत काय, ह्याचं एक अंडरस्टँडिंग डेव्हलप केलं तर असे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. सो आता यांचं काय म्हणणं आहे. थर्ड क्वेश्चन. मी प्रत्येक वेळेला असा स्टेटमेंट बघते की जो आपल्याला इझी टू मेक राईट और रॉंग, म्हणजे टू टेक अ डिसिजन की हा राईट आहे का रॉंग आहे. सो थर्ड स्टेटमेंट मला याच्यामध्ये असं वाटतं की याच्यावर मी व्यवस्थित डिसिजन घेऊ शकेन. द गव्हर्नमेंट कॅन बाय अ नोटिफिकेशन स्पेसिफाय, म्हणजे गव्हर्नमेंट कॅन स्पेसिफाय दॅट अन एस्टॅब्लिशमेंट ऑर अन इंडस्ट्री शॅल पे वेजेस ओनली थ्रू इट्स बँक अकाउंट. सो डेफिनेटली गव्हर्नमेंटच्या हातात आहे, म्हणजे गव्हर्नमेंटने उद्या एक रूल आणला काय किंवा एक लॉ आणला काय आणि त्यांनी असं म्हणलं की बाबा एक नोटिफिकेशन, आणि इथे तर यांनी फक्त नोटिफिकेशन म्हणलं आहे की एक सिम्पल नोटिफिकेशन गव्हर्नमेंटला काढायचं आणि त्यांना हे स्पेसिफाय करायचं आहे त्याच्यामध्ये की एखादी इंडस्ट्री ती आपली वेजेस फक्त बँक अकाउंटनीच देईल. सो दिस इज व्हेरी मच ऑब्वियस. सो 3 इज डेफिनेटली ट्रू म्हणजे 1 and 2 हे एलिमिनेट केलं, म्हणजे हा खूप कॉमन आणि जनरल स्टेटमेंट आहे. ठीक आहे, मग आता उरले 2. ह्या 2साठी आपल्याला नॉलेज असणं आवश्यक आहे की हे बरोबर आहे का हे बरोबर आहे. याच्यासाठी करंट अफेअर्सचं नॉलेज तेव्हाचं गरजेचं होतं. ऑल कॅज्युअल वर्कर्स आर एंटायटल्ड फॉर एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड कव्हरेज. ऑल कॅज्युअल वर्कर्स आर एंटायटल्ड फॉर रेग्युलर वर्किंग आवर्स अँड ओव्हरटाईम पेमेंट. सो याच्यामधलं कुठलं बरोबर आहे कुठलं नाही याच्यावरून या क्वेश्चनचं आन्सर ठरतं. सो याचं आन्सर
फर्स्टचा जो आहे स्टेटमेंट दॅट इज रॉंग. ऑल कॅज्युअल वर्कर्स आर एंटायटल्ड फॉर रेग्युलर वर्किंग आवर्स अँड ओव्हर टाईम पेमेंट. दिस इज राईट. दिस वॉज रॉंग, कारण तसे प्रोव्हिजन्स होते. सो याचा आन्सर 2 आणि 3. सो मी फार याच्या नॉलेज पार्टवर जात नाही आहे, पण अप्रोच समजून घ्या की क्वेश्चन सोडवताना कुठे आपल्याला बिचकायचं नाही आणि कसं आपल्याला स्विफ्टली त्या क्वेश्चनला गो थ्रू करायचं आहे. Question number 3. Which among the following steps is most likely to be taken at the time of an economic recession? First, म्हणजे यांनी काय विचारलं की इकॉनॉमिक रिसेशन चालू आहे, सो याच्यामधली कुठली स्टेप मोस्ट लाईकली टू बी टेकन, कुठली स्टेप गव्हर्नमेंट किंवा वॉट एव्हर घेतल्या जाईल. कट इन द टॅक्स रेट अकंपनीड बाय इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट्स, increase in expenditure on public projects, increase in tax rates accompanied by reduction of interest rate, reduction of expenditure on public projects. सो इथे तुम्ही बघितले असेल की हे दोन ग्रुप केलेले आहेत त्यांनी, एक तर कट इन टॅक्स रेट किंवा इन्क्रीज इन टॅक्स रेट, इन्क्रीज इन एक्सपेंडिचर किंवा रिडक्शन ऑफ एक्सपेंडिचर ऑन पब्लिक प्रोजेक्ट्स. सो जनरली UPSC हे असे वेगवेगळे म्हणजे ग्रुपमध्ये स्टेटमेंट्स येतात. सो आता इकॉनॉमिक रिसेशन चालू आहे. इकॉनॉमिक रिसेशन चालू आहे म्हणजे काय की इकॉनॉमीमध्ये प्रोडक्शन कमी आहे. प्रोडक्शन कमी का बरं आहे? कारण की डिमांड कमी आहे. सो डिमांड का बरं कमी आहे? कारण की लोकांकडे पैसाच कमी आहे. ठीक आहे. सो लोक जे आहे, लोकांकडे पैसा कमी आहे, त्याच्यामुळे ते मागत नाही गोष्टी नाही आहेत, त्याच्यामुळे काय प्रोडक्शन कमी झालं आहे, त्याच्यामुळे ओव्हरऑल इकॉनॉमिक्स डाऊन लेवलला झालेली आहे. सो आता याच्यापैकी कुठली गोष्ट केली की आपल्याला इधर प्रोडक्शन वाढणार आहे, इधर डिमांड वाढणार आहे, इधर लोकांकडचा पैसा वाढणार आहे. सो आपण त्या गोष्टीवर या ऑप्शन्सला एलिमिनेट किंवा ऑप्शन्सला चूज करू. कट इन द टॅक्स रेट्स अकंपनीड बाय इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट, म्हणजे टॅक्स रेट कमी केला. टॅक्स रेट कमी केल्याने काय झालं की लोकांकडे पैसा वाढला. पण इन्क्रीज इन इंटरेस्ट रेट, इन्क्रीज झाला इंटरेस्ट रेट, त्याच्यामुळे काय होईल की ह्या ज्या कंपनीज आहेत त्यांना लोन घ्यायला जागा उरणार नाही, फारसे पैसे त्यांच्याकडे उरणार नाही, त्याच्यामुळे इथे तर डाऊन झालेलं आहे. इन्क्रीज इन एक्सपेंडिचर ऑन पब्लिक प्रोजेक्ट. सो इन्क्रीज इन एक्सपेंडिचर ऑन पब्लिक प्रोजेक्टमध्ये जर काय इन्क्रीज केलं एक्सपेंडिचर, म्हणजे काय झालं की एखादा मोठा त्यांनी प्रोजेक्ट आणला की 10-12 इंडस्ट्रीज भारताच्या वेगवेगळ्या याच्यात त्यांनी ओपन केलं, जिथे प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये ॲटलीस्ट 10,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे मिनिमम. याच्यापेक्षा जास्त येऊ शकतं, पण मिनिमम 10,000 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळत आहे, असे त्यांनी इंडियाच्या बऱ्याचशा कॉर्नरमध्ये ओपन केले. त्याच्यामुळे काय होईल की एक्सपेंडिचर इन पब्लिक प्रोजेक्ट्स त्यांनी वाढवले. त्याच्यानंतर काय होईल की एम्प्लॉयमेंट वाढली की लोकांकडे पैसा आला की ते काय करतील, वस्तूंची डिमांड करतील. डिमांड झालं की काय होईल, म्हणजे डिमांड वाढली की जे हे इंडस्ट्रीज आहेत त्यांना प्रोडक्शन करायला स्पेस मिळेल. त्याच्यामुळे चला हे तर ठीक वाटतं आहे. आता थर्ड, इन्क्रीज इन टॅक्स रेट्स अकंपनीड बाय रिडक्शन ऑफ इंटरेस्ट रेट, म्हणजे इथे इंटरेस्ट रेट त्यांनी रिड्यूस केला आहे, म्हणजे कंपनीजकडे तर पैसा आला पण टॅक्स रेट वाढवला, त्याच्यामुळे लोकांकडे पैसा कमी झाला. सो इथेही ते काम करत नाही आहे. चौथं काय आहे, रिडक्शन ऑफ एक्सपेंडिचर ऑन पब्लिक प्रोजेक्ट्स, म्हणजे पब्लिक प्रोजेक्ट ऑलरेडी लोकांकडे पैसा नाही आहे आणि ऑलरेडी जे पब्लिक प्रोजेक्ट्स चालले त्याच्यामधला पण पैसा काढून घेतला, तो इकॉनॉमीमध्ये कुठेच पैसा फ्लो होत नाही आहे. सो याचा आन्सर हे आहे. सो इतक्या सोप्या पद्धतीने इकॉनॉमीकडे बघा, म्हणजे ॲटलिस्ट प्रिलिमसाठी तरी ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या इझिली जर का तुम्ही पाहिल्या तर सोडवायला इझी जातील क्वेश्चन्स. क्वेश्चन नंबर 4. Consider the following statements. Other things remaining unchanged, market demand for a good might increase if price of its substitute increases, price of its complement increases, the good is an inferior good and income of the consumers increases, its price falls. Which of the above statements are correct? So आता हा पण बेसिक इकॉनॉमीची जी थीम असते UPSC जनरली त्याच्यावर आजकाल क्वेश्चन विचारते, त्याच्यापैकी हा एक क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं की इन्फिरियर गुड नाही, कन्सिडर द फॉलोइंग रिमेनिंग अनचेंज मार्केट डिमांड ऑफ द गुड. नॉर्मल एक गुड त्यांनी विचारलं आहे, इन्फिरियर गुडचा पुढे क्वेश्चन आहे. फॉर अ गुड माईट इन्क्रीज, म्हणजे गुडची एक सपोज एक एक्स गोष्ट आहे, त्याची किंमत वाढू शकते केव्हा, प्राइस ऑफ इट सबस्टिट्यूट इन्क्रीजेस. अच्छा, तर
सबस्टिट्यूटमध्ये दिले, त्याच्यामुळे आपण एक खूप कॉमन एक्झाम्पल जे सगळे देतात तेच मी पण घेते की चहा आहे आणि कॉफी आहे, म्हणजे जनरली लोक चहा आणि कॉफी घेतात. सो प्राईस ऑफ इट सबस्टिट्यूट इन्क्रीजेस. सो एखादा माणूस इधर चहा घेत असेल किंवा एखादा कॉफी घेत असेल आणि प्राईस ऑफ इट सबस्टिट्यूट इन्क्रीज, चहाचा सबस्टिट्यूट कॉफी आहे सपोज, तर एखादा माणूस कॉफी घेतोय जी सध्या 10 रुपयाला मिळते आणि अचानक त्याची किंमत 100 रुपये झाली. ठीक आहे. सो त्याची सबस्टिट्यूटची जी किंमत आहे ती इन्क्रीज झाली, तर लोक काय करतील की ज्यांना नाही परवडत आहे 100 रुपयाला कॉफी घेणं, ते परत चहाकडे वळतील. सो हा स्टेटमेंट काय, प्राईस ऑफ इट सबस्टिट्यूट इन्क्रीजेस, येस इट कॅन इन्क्रीज. जर का सबस्टिट्यूटची प्राईस इन्क्रीज झाली तर चहाची पण तर त्याची डिमांड वाढणार आहे. प्राईस ऑफ इट्स कॉम्प्लिमेंट इन्क्रीजेस, म्हणजे चहामध्ये आपण चहासोबत बिस्किट खाल्लं जातं सपोज. ठीक आहे. सो किंवा चहा आणि साखर वुड बी द बेटर एक्झाम्पल. चहा आणि साखर. ठीक आहे. काही लोकांना अति गोड चहा आवडतो, साखरेची किंमत अतिशय वाढली तर चहा पिणं, ज्यांना खूप गोड चहा आवडतो किंवा ज्यांना गोड चहा आवडतो ते चहा पिणं डेफिनेटली थोडं कमी करतील, कारण चहाची किंमत आज 10 रुपये, जर का 10 रुपयाला काहीच मिळत नाही म्हणा, पण जर का 10 रुपये किलोची साखर आहे आणि ती जर का एकदम 1000 रुपये किलो झाली, त्यांना चहा ते साखरेसाठी पितात की मला काहीतरी ग्लुकोज मिळतं, आणि ही जर का वाढली तर ते चहा पिणं कमी करतील डेफिनेटली. त्यामुळे चहाची डिमांड इथे वाढणार आहे का? सो नाही, दिस इज रॉंग. सो जेव्हा ज्या पॉईंटला जे रॉंग मिळालं त्या पॉईंटला एक्झॅक्टली इथे एलिमिनेट करायचं. आता उरला 1 आणि 4, 1, 3 आणि 4, याचा अर्थ 4 इज डेफिनेटली राईट, इट्स प्राईस फॉल्स. जर का प्राईस फॉल झाली एखाद्या गोष्टीची, सेल लागले, लोक डेफिनेटली झुंडीने घेऊन येतात. थँक्सगिव्हिंग अमेरिकेतलं एक खूप मोठं उदाहरण आहे की तिथे थँक्सगिव्हिंगला रांगाच्या रांगा लागतात. कारण काय, किंमत कमी झाली आहे, डिमांड एकदम वाढून जाते. द गुड इज अन इन्फिरियर गुड अँड इन्कम ऑफ द कन्झ्युमर्स इन्क्रीजेस. समजा इन्फिरियर गुड आहे एखादी, काही लोक नॉर्मल लोकल ब्रँडची जीन्स घालतात, हा लोकल ब्रँडची जीन्स आहे आणि एक लिवाईसची जीन्स आहे. हां, लोकल ब्रँड लिवाईस. ठीक आहे. सो आता एखाद्याचं इन्कम वाढलं, द गुड इज अन इन्फिरियर गुड अँड इन्कम ऑफ द कन्झ्युमर इन्क्रीजेस. सो हा इन्फिरियर गुड आहे, ही लोकल जीन जी आहे ही इन्फिरियर आहे लिवाईसच्या, बिकॉज दिस इज ब्रँडेड लक्झुरियस आयटम आहे. सो जो श्रीमंत झालेला माणूस असेल तो हे घालण्याचा प्रेफरन्स देईल का? एक नॉर्मल ह्युमन मेंटॅलिटीने विचार करा. इथे गरीब श्रीमंतीचा मी विचार सांगत नाही आहे, पण एक नॉर्मल ह्युमन मेंटॅलिटी की प्रत्येकाला, स्पेसिफिकली विथ रिस्पेक्ट टू इंडियन मार्केट किंवा इंडियन लोक किंवा कुठे पण जगाच्या पाठीवर कुठेही गेलं, गुची आणि प्राडाचे प्रोडक्ट्स उगाच चालत नाही का? कारण की जसे जसे लोकांकडे पैसा जास्त वाढतो त्यांचा इन्फिरियर गुड किंवा लोकल गोष्टींकडे त्यांचा कल कमी होतो आणि लक्झुरियस गोष्टींकडे वाढतो. त्याच्यामुळे द गुड इज अन इन्फिरियर गुड अँड इन्कम ऑफ द कन्झ्युमर जर का इन्क्रीज झालं तर डेफिनेटली त्याची डिमांड कमीच होईल, उलटं वाढणार नाही. त्याच्यामुळे 3 इज ऑल्सो एलिमिनेटेड आणि 1 आणि 4. सो इतक्या बेसिक लेवलला येऊन तुम्हाला विचार करायचा आहे गोष्टींचा. क्वेश्चन नंबर 5. विथ रेफरन्स टू अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स इन इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. First, they are supervised and regulated by local boards set up by the state government. They can issue equity shares and preference shares. They were brought under the purview of the Banking Regulation Act 1949 through an amendment in 1966. Which of the statements given above is or are correct? So आता याच्यामध्ये फर्स्ट आणि थर्ड स्टेटमेंट बघा. दे आर सुपरवाइज्ड अँड रेग्युलेटेड बाय लोकल बोर्ड सेटअप बाय स्टेट गव्हर्नमेंट. थर्ड स्टेटमेंट काय म्हणतात? दे वर ब्रॉट अंडर द पर्व्यू ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, जो आता आपण त्या ॲक्टबद्दल बोलवतो, थ्रू अन अमेंडमेंट ऑफ 1966. सो दिस इज अ व्हेरी ऑब्जेक्टिव्ह स्टेटमेंट. पण 1 आणि 3 जर का कम्पेअर केलं की त्यांनी एक लॉ आणला आणि त्याच्यामध्ये स्टेट लोकल बोर्ड्स म्हणजे एक बँक, अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, आणि त्याच्यासाठी लोकल बोर्ड ते स्थापन करतात. हे इंडियासारख्या अशा कंट्रीमध्ये किंवा अशा इकॉनॉमीमध्ये की जिथे एनिवे बँकसाठी बऱ्यापैकी रेग्युलेशन्स आहेत, ते लोकल बोर्ड्सला हे देणार आहेत का? सो डेफिनेटली नॉट. दिस इज रॉंग. आणि 1 एलिमिनेट केलं तर आन्सर 2 आणि 3 येतं. त्याच्यानंतर सेकंड काय? दे कॅन इश्यू इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. ॲक्च्युली काय झालं होतं त्यावेळेसचा मुद्दा, करंट अफेअर्समध्ये बऱ्यापैकी ती न्यूज होती की PMC बँक जी होती, पंजाब महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक,
त्याचा इश्यू झाला होता 2019मध्ये की तेव्हा ती फेल झाली होती आणि त्यानंतर त्याच्यामुळे हे जे कोऑपरेटिव्ह बँक्स वगैरे आहे ह्या सगळ्या गोष्टी खूप चर्चेमध्ये आल्या होत्या आता तर. आणि 2020मध्येच बहुतेक का 2021मध्ये मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन पण त्यांनी काढली होती बिकॉज या सगळ्या गोष्टींसाठीच. सो त्याच्यामुळे ती सगळी न्यूजमध्ये होती म्हणून त्यांनी हा क्वेश्चन विचारला होता. सो त्यावेळेला त्यांनी बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट 2020 आणला होता आणि त्याच्यात त्यांनी म्हणजे ड्युअल रेग्युलेशन तर आहेच याचं, RBI पण करतं आणि स्टेट रजिस्ट्रार करतो. स्टेटनी स्थापन केलेलं लोकल बोर्ड नाही, स्टेट रजिस्ट्रारच्या अंडर असतो आणि RBI. सो त्यांनी हा अमेंडमेंट ॲक्ट आणला होता आणि RBIचे पॉवर अजून जास्त वाढवले होते. सो लोकल बॉडीला देण्याचा प्रश्नच नव्हता. इनफॅक्ट त्यांनी सेंट्रलायझेशन अजून वाढवलं होतं, त्याच्यामध्ये RBIचं पॉवर अजून वाढवलं होतं. त्याच्यामुळे याचा आन्सर 2 आणि 3. सो करंट अफेअर्सचा तो त्याला एक अँगल होता, त्यामुळे तो क्वेश्चन विचारला गेला होता. करंट म्हणजे कंटेम्पररी अफेअरचा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6, इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय विच ऑफ द फॉलोइंग. आता हा स्टेटमेंट बघा, इंडियन गव्हर्नमेंट बॉन्ड यील्ड्स आर इन्फ्लुएन्स्ड बाय, असं पण नाही की बॉन्ड यील्ड वाढले किंवा कमी झाले. इन्फ्लुएन्स, इकॉनॉमी एकतर इकॉनॉमिक्स किंवा इकॉनॉमी ओव्हरऑल ही इतकी डायनामिक कन्सेप्ट आहे की त्याच्यामध्ये कुठला पण एक फॅक्टर जरी चेंज झाला तरी पण दुसऱ्या फॅक्टरवर इफेक्ट येतो. इथे त्यांनी फक्त इफेक्ट पण नाही विचारलं आहे, इफेक्ट तर दूरची गोष्ट. इथे त्यांनी फक्त सांगितलं की इन्फ्लुएन्स, कशामुळे इन्फ्लुएन्स होतो. सो बॉन्ड यील्ड इथे टाकलं किंवा बॉन्ड प्राईस टाकलं किंवा इंटरेस्ट रेट टाकलं किंवा इन्फ्लेशन टाकलं किंवा कुठली पण एक टर्म इथे टाकली तर ती इन्फ्लुएन्स होऊ शकते. बरं असं पण म्हटलं आहे का की हेविली इन्फ्लुएन्स्ड किंवा असं काही म्हटलेलं नाही आहे. सो इकॉनॉमीसारख्या एवढ्या मोठ्या टर्ममध्ये किंवा एवढ्या वास्ट कन्सेप्टमध्ये इन्फ्लुएन्स कुठलीही गोष्ट कशाने होऊ शकते. त्याच्यामुळे इथे त्यांनी काही टाकलं काय किंवा इथे इकॉनॉमीची अजून दुसरी एखादी कन्सेप्ट उचलून टाकली काय. प्रत्येक गोष्ट इकॉनॉमीमध्ये एवढी इंटरकनेक्टेड आहे की ती इन्फ्लुएन्स होणारच आहे. त्याच्यामुळे ॲक्शन्स ऑफ द युनायटेड स्टेट्स फेडरल रिझर्व्ह, ॲक्शन्स ऑफ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इन्फ्लेशन अँड शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट्स. सिलेक्ट द करेक्ट आन्सर युझिंग द कोड गिवन बिलो. डोळे झाकून मी याचा आन्सर 1, 2, 3 करेल. सो आता पुढचं काम काय आहे की आता यांनी हा एवढा बेसिक लेवलचा क्वेश्चन 2021मध्ये विचारला आहे. सो याच्यामध्ये पुढे काय म्हणतील की बॉन्ड यील्ड्सचा जर का US फेडरल रिझर्व्ह म्हणजे US फेडरल रिझर्व्हनी जर का इंटरेस्ट रेट वाढवले तर बॉन्ड यील्डवर काय इफेक्ट येईल, जर का इंटरेस्ट रेट कमी केले तर बॉन्ड यील्डवर काय इफेक्ट येईल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी इंटरेस्ट रेट वाढवले तर काय इफेक्ट येईल किंवा अजून काही छोट्या मोठ्या त्यांनी काही ॲक्शन घेतल्या. सो आपलं काम आहे की आता यांनी US रिझर्व्ह आणि बॉन्ड यील्ड्स याचं जे कनेक्शन दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये एक्झॅक्टली काय होईल, वाढवलं तर काय होईल, कमी केलं तर काय होईल, RBIने वाढवलं तर काय होईल, कमी केलं काय होईल, इन्फ्लेशन आणि शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेटचा बॉन्ड यील्ड्सवर काय फरक पडतो, लॉंग टर्ममध्ये इन्फ्लेशनचा बॉन्ड यील्डवर काय फरक पडतो. हे जे सगळे परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन्स आहे हे सगळे हा क्वेश्चन वाचताना आपण डोक्यात समजून घ्यायचे. सो दॅट नेक्स्ट टाईम ते या लाईनवर एक ॲडव्हान्स लेवलला जातील तेव्हा ते हेच विचारतील, तेव्हा इन्फ्लुएन्स्ड हा शब्द विचारणार नाही आणि यांनी काय इफेक्ट होतो अशा टाईपचे क्वेश्चन विचारतील आणि जो की आपण ऑलरेडी डोक्यामध्ये रेडी करून ठेवलेला असेल. बॉन्ड यील्डचा एक कन्सेप्ट आहे की बॉन्ड यील्ड म्हणजे बॉन्ड यील्डचा फॉर्म्युला म्हणजे कूपन रेट आणि बॉन्ड प्राईस. तो एक बऱ्यापैकी म्हणजे कॉम्प्लेक्स फॉर्म्युला आहे पण हा इझी वर्ड्समध्ये मी इथे टाकलेला आहे. क्वेश्चन नंबर 7, कन्सिडर द फॉलोइंग. Foreign currency convertible bonds, foreign institutional investment with certain conditions, global depository receipts, non-resident external deposit. Which of the above can be included in foreign direct investment? So FDI त्याच्यानंतर एक्सटर्नल सेक्टर हा अत्यंत इम्पॉर्टंट हे आहे. या इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याचदा UPSC FDI FIR याच्यावर किंवा FDI FPI याच्या कंपॅरिझनवर बऱ्यापैकी UPSCने क्वेश्चन्स विचारले आहेत. त्याच्यामुळे FDIची कन्सेप्ट एकदम चांगली माहितीच असली पाहिजे. सो FDIमध्ये काय, FDI हे आहे ना हे डेट इन्स्ट्रुमेंटमध्ये कधीच जात नाही. त्यामुळे कुठल्याही सिक्युरिटीज असतील किंवा काय असतील जे पण डेट इन्स्ट्रुमेंट आहे त्याच्यामध्ये FDI कधीही येऊ शकत नाही. FDI विल ऑलवेज बी इन इक्विटी. ते पण अनलिस्टेड असेल तर मग डिरेक्टली दॅट विल बी FDI किंवा लिस्टेड कंपनीमध्ये टाकायचं असेल तर 10% किंवा त्याच्यावरती जे असतील त्यालाच FDI कन्सिडर केलं जाईल. हे एका कमिटीने सांगितलं, त्याच्यानुसार FDIचं कॅटेगरायझेशन असं होतं. सो फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स. आता बॉन्ड्स हे जे आहे हे डेट इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे बॉन्ड्समध्ये डेट म्हणजे डेट दिल्या जातं. ते काही इक्विटीसारखं नाही की आम्ही शेअर होल्डर झालो, आम्ही तुम्हाला लोन दिलं अशा टाईपचे हे बॉन्ड्स आहे. बट इथे काय म्हटलं आहे त्यांनी, फॉरेन करन्सी कन्व्हर्टेबल बॉन्ड्स. कन्व्हर्ट म्हणजे काय, दीज बॉन्ड्स कॅन बी कन्व्हर्टेड इन टू इक्विटी. सो इक्विटीमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतं, त्याच्यामुळे FDI दिस कॅन बी कन्सिडर्ड एज FDI 1. येस राईट.
सो हे गेलं. आता 1 4 1 2 3 फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट विथ सर्टन कंडिशन्स. जर का डिरेक्टली 10 लिस्टेड कंपनीजमध्ये बाहेरून पैसे आले तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज FII. पण सर्टन कंडिशन्स काय की 10%च्या वरती झाला तर दॅट विल बी कन्सिडर्ड ॲज FDI. त्याच्यामुळे दिस इज ऑल्सो राईट. सो सेकंड इज राईट. सो ऑलरेडी 1 2 3 आन्सर मिळून गेलं. बट स्टील बघूया ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट. ग्लोबल डिपॉझिटरी रिसीटसाठी पण ती पण एक कन्सेप्ट आहे की अमेरिकन डिपॉझिटरी रिसीट आणि ग्लोबल डिपॉझिटरी रिसीट, की इंडियन कंपनीला दुसऱ्या मार्केटमध्ये जर का शेअर्स इश्यू करायचे असतील आणि बाकीच्या फॉरेन इन्स्टिट्यूशन्सला त्या इंडियन कंपनीजमध्ये आपल्याकडे काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट करायची असेल, सो त्याच्यासाठीची हे कन्सेप्ट आहे. याचा मी एक छोटा व्हिडिओ बनवून वेगळा टाकते, नाहीतर हा व्हिडिओ फार लांबेल. नॉन रेसिडेंट एक्सटर्नल डिपॉझिट. सो हे तर डिपॉझिट्सच आहे, ते काही हे नाही आहे काय म्हणतात इन्व्हेस्टमेंट नाही आहे ना ती, ते सेविंग अकाउंट टाईपची गोष्ट आहे की तुमच्या म्हणजे नॉन रेसिडेंट जे NRI आहेत त्यांनी एक्सटर्नल डिपॉझिट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकलेले आहेत त्यांचे, बस तेवढेच. सो दॅट इज नॉट अन FDI. सो दिस इज ऑल्सो रॉंग. सो आन्सर इज 1 2 and 3. याच्यासाठी मी एक वेगळा छोटासा व्हिडिओ बनवून टाकते. व्हॉट आर ग्लोबल डिपॉझिट. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. मी माझ्या नोट्समध्ये दाखवते की मी ते कसं माझ्या लक्षात ठेवलेलं. सो मी याच्या आधी पण माझ्या काही नोट्स दाखवल्या होत्या की मी 1 पेजर नोट्स कशा बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये हे पण आहे एक्सटर्नल सेक्टर ट्रेड अँड कॅपिटलवाला. सो याच्यामध्ये हा FDIवाला जो पोर्शन आहे कॅपिटल अकाउंटवाला जो पोर्शन आहे याच्यामध्ये मी हे लिहिलंच आहे एक्सटर्नल असिस्टंट, एक्सटर्नल कमर्शियल बोरोइंग, शॉर्ट टर्म डेट्स, बँकिंग कॅपिटल. सो बँकिंग कॅपिटल डेफिनेटली इथे जे दिसते बँकिंग कॅपिटल जे NRIचे डिपॉझिट्स आहे, सो दॅट विल कम अंडर हिअर. फॉरेन ॲसेट, फॉरेन लायबिलिटीज आणि अदर. आणि फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स याच्यामध्ये FDIचा एक पोर्शन आहे, FPIचा पोर्शन आहे. FPIमध्ये FII, DIAs, ऑफशोअर फंड्स ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. सो ह्या एवढ्या एका पेजवरून माझा तो क्वेश्चन सुटला असता. ह्याच्या व्यतिरिक्त मी ज्या इकॉनॉमिक्सचा 550 विवेक सिंग सरांचा आय गेस ते मी बुक सॉल्व केलं होतं इकॉनॉमिक्ससाठी, बिकॉज इकॉनॉमिक माझा बऱ्यापैकी वीक सब्जेक्ट होता, त्यामुळे मी त्याच्यावर खूप सॉल्व केले होते. 550 क्वेश्चन सॉल्व केले होते. ते क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर जे माझे क्वेश्चन चुकले होते त्याचे मी ह्या अशा छोट्या छोट्या नोट्स काढल्या होत्या प्रत्येक क्वेश्चन वाईज. आता हा 230 नंबरचा क्वेश्चन आहे. सो FCCB कन्वर्टेड इन इक्विटी FDI दिस इज कन्सिडर्ड एज FDI. हे माझ्या त्या नोट्समध्ये पण होतं. GDR शेअर्स देअर फॉर FDI. GDR जे आहे ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट हे काय शेअर्स असतात त्याच्यामुळे ते FDI आहे. त्याच्यानंतर FDI इज नॉट अलाउड टू परचेस डेट सिक्युरिटीजमध्ये FDI अलाउड नाही आहे. सो ह्या अशा नोट्समुळे ना जे पण तुम्ही क्वेश्चन सोडवत आहे, बरेच वेळेला काय करतात स्टुडंट की क्वेश्चन सोडवतात आणि त्याच्यावर नंतर त्याला बघत पण नाही, पण त्या क्वेश्चन्सला पण वारंवार रिवाईज करणं, वारंवार ते जरी चुकलेले क्वेश्चन्स असतील ते परत परत सोडवणं, म्हणजे ती जी कन्सेप्ट आहे ती आपल्या डोक्यात फिट होत जाते. त्यामुळे प्रिलिमसाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. Consider the following statements. The effect of devaluation of currency is that it necessarily म्हणजे करन्सी जर का डिव्हॅल्युएट झाली, करन्सी डिव्हॅल्युएशन म्हणजे काय, करन्सी पहिले सपोज पहिले $1 इक्वल्स 50 रुपीज. आता काय झालं डिव्हॅल्यू झाली म्हणजे त्याच $1ला आता 80 रुपये. सो याची व्हॅल्यू कमी झाली आहे डॉलरच्या तुलनेत, डिव्हॅल्युएशन झालं आहे. इम्प्रूव्ज द कॉम्पिटिटिव्हनेस ऑफ द डोमेस्टिक एक्सपोर्ट्स इन द फॉरेन मार्केट्स. ओके, लेट्स सी. इन्क्रीजेस द फॉरेन व्हॅल्यू ऑफ डोमेस्टिक करन्सी. सो डिव्हॅल्युएशनचा मुळात अर्थच तो आहे की त्याची व्हॅल्यू कमी झाली आहे. सो हे तर डिरेक्ट एलिमिनेट झालं आहे. इन्क्रीजेस द फॉरेन व्हॅल्यू ऑफ डोमेस्टिक करन्सी. डोमेस्टिक करन्सीची फॉरेन व्हॅल्यू डेफिनेटली कमीच झालेली आहे. किंवा डॉलरच्या तुलनेत आता इथे यांनी फॉरेन व्हॅल्यू म्हटलेलं आहे. सो नॉट नेसेसरीली ते डॉलर असायला पाहिजे. दुसरी पण एखादी करन्सी असेल की ज्याची करन्सी ज्याच्या कंपॅरिझनमध्ये इंडियाची करन्सी जे म्हणजे रुपी जो आहे तो स्ट्रॉंग आहे, बट जनरली US डॉलरच्या याने ते आपण कन्सिडर करतो, त्याच्यामुळे दिस इज एनिवे रॉंग. सो सेकंड इज
कट. आता उरलं 1 आणि 3. सो इम्प्रूव्ज द ट्रेड बॅलन्स. ट्रेड बॅलन्स म्हणजे काय? ट्रेड बॅलन्स कशाने होतो? एक तर इम्पोर्ट्स आणि एक्सपोर्ट. आणि एक्सपोर्ट. सो डिव्हॅल्यू झाली तर त्याच्यामुळे काय होईल की एक्सपोर्टला चालना मिळेल, पण इम्पोर्टचं काय होईल? आणि स्पेसिफिकली इंडियासारखी कंट्री की ज्याच्यामध्ये इम्पोर्ट जास्त प्रमाणात आपण करतो, गुड्स आपण जास्त प्रमाणात इम्पोर्ट करतो, तो आपल्याला आपली डिव्हॅल्यू झालेली करन्सीने आपण जर का व्यवहार करायला गेलो तर आपल्याला तो इम्पोर्ट जो आहे तो महाग पडणार आहे. त्याच्यामुळे दिस इज म्हणजे त्याच्यामुळे हा ट्रेड बॅलन्स नेसेसरीली इम्प्रूव्ह होईल का? सो डेफिनेटली नॉट. सो थर्ड इज रॉंग. आता फर्स्ट काय होईल? इम्प्रूव्ह द कम्पिटिटिव्हनेस ऑफ द डोमेस्टिक एक्सपोर्ट्स इन द फॉरेन मार्केट्स. येस, कारण एक्सपोर्टला बूस्टच करणार आहे. करन्सी आता $1 सपोज एक पेन जो आहे तो 10 रुपयाला आहे. इथेच लिहिते, एका पेनाची किंमत 10 रुपयाला आहे. सो आधी त्यांना $1 5 पेन मिळत होते. आता काय होत आहे की $1 8 पेन मिळत आहेत. सो डेफिनेटली एक्सपोर्ट कॉम्पिटिटिव्हनेस जो आहे तो आपला वाढलेला आहे. त्याच्यामुळे दिस 1 इज राईट. सो 1 इज द आन्सर. Question number 9. Which one of the following effects of creation of black money in India has been the main cause of worry to the government of India? आता इथे काय कीवर्ड्स आहे? फॉलोइंग इफेक्ट्स ऑफ क्रिएशन ऑफ ब्लॅक मनी. क्रिएशन ऑफ ब्लॅक मनीचे काय इफेक्ट्स आहे इन इंडिया? हॅज बीन द मेन कॉज आहे ऑफ वरी टू द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लोकांना किंवा जनरल पर्सनला नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मेन चिंता काय? डायव्हर्जन ऑफ रिसोर्सेस टू द परचेस ऑफ रिअल इस्टेट अँड इन्व्हेस्टमेंट इन लक्झरी हाऊसिंग. याच्यामुळे गव्हर्नमेंटला काय होणार आहे? डेफिनेटली जर का झालं तिथे परचेस झाला, इकॉनॉमीमध्ये ॲक्टिव्हिटी वाढणार आहे. अजून काय होणार आहे? ठीक आहे, त्यांनी गव्हर्नमेंटचा मेन कॉज ऑफ कन्सर्न होतो आहे का? तो मेन कॉज ऑफ वरी होतो आहे का? एवढं तर वाटत नाही आहे. सेकंड, इन्व्हेस्टमेंट इन अनप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज अँड परचेस ऑफ प्रिशियस स्टोन्स, ज्वेलरी अँड गोल्ड. ठीक आहे, लोक हे घेतील, पण त्याच्यामुळे अनप्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज झाल्या किंवा तिकडे गेलं त्यांनी मेन असं खूप काहीतरी टेन्शन आलं आहे का गव्हर्नमेंटला? गव्हर्नमेंटच्या खिशातलं काही चाललं आहे का? थर्ड, लार्ज डोनेशन टू पॉलिटिकल पार्टीज अँड ग्रोथ ऑफ रॅशनलिझम. ओके, हे दिस कॅन बी अ कॉज ऑफ कन्सर्न की बाबा हे खूप, हा जो ब्लॅक मनी आहे तो पॉलिटिकल पार्टीजला देतो आहे आणि त्याच्यामुळे त्या पॉलिटिकल पार्टीज ज्या आहेत त्या रिजनलिझमला ग्रो करायला लागत आहेत. पण रिजनलिझम इज अ व्हेरी स्मॉल एस्पेक्ट ऑफ ऑल पॉलिटिकल पार्टीज जे काय करतायत ते. त्यांनी अजून काही खराब लेवलला केलं जर का एक्सटर्नल कंट्रीजला हेल्प केली त्या गोष्टीमधून, दॅट विल बी अ कॉज ऑफ कन्सर्न, कारण नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा येईल. लॉस ऑफ रेव्हेन्यू टू द स्टेट एक्सचेकर ड्यू टू टॅक्स इव्हेजन. सो ह्याच्यामध्ये काय होतं आहे, या सगळ्या मुद्द्यांमध्ये डेफिनेटली धिस कॅन बी अ कॉज ऑफ कन्सर्न. कारण की काय होतं आहे की गव्हर्नमेंटच्या खिशातला पैसाच चालला आहे. गव्हर्नमेंटच्या खिशातला पैसा चालला नाही, गव्हर्नमेंट पुढे वेलफेअर स्कीम्स किंवा जो देश चालवायसाठी जो पैसा आहे तो कुठून येणार आहे गव्हर्नमेंटकडे. सो धिस इज डेफिनेटली अ कॉज ऑफ वरी, म्हणजे कॉज ऑफ टेन्शन आहे की माझा पैसाच माझ्या खिशातून चालला जातो किंवा मला अकाउंटमध्येच येत नाही आहे तो पैसा. सो डेफिनेटली धिस इज अ कॉज ऑफ वरी. सो डी इज द आन्सर. ब्लॅक मनीबद्दल बऱ्यापैकी चर्चा चाललेली, त्याच्यामुळे हा क्वेश्चन त्यांनी विचारला होता. Question number 10. Which one of the following is likely to be the most inflationary in its effect? Repayment of public debt, borrowing from the public to finance a budget deficit, borrowing from the banks to finance a budget deficit, creation of new money to finance a budget deficit. सो या तिन्हीमध्ये बघा हे दोन जे यांनी बॉरोइंग केलेलं आहे, इथे काय केलं आहे? रिपेमेंट केलेलं आहे. इथे क्रिएशन ऑफ, म्हणजे हा एक वेगळाच मुद्दा आहे की क्रिएशन ऑफ न्यू मनी टू फायनान्स द बजेट डेफिसिट. बजेट डेफिसिटच्याच गोष्टी आहे या तिन्ही, 1, 2, 3. पण इथे काय केलं आहे? इथे बॉरो केलेलं आहे, इथे काय केलं आहे? रिपेमेंट केलेलं आहे. सो मोस्ट इन्फ्लेशनरी. एनिवे याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन आले आहे, त्याच्यामुळे याचा आन्सर हे सगळ्यांना माहिती आहे. पण ज्यांना माहिती नसेल तर विचार कसा, म्हणजे माहिती नसेल म्हणण्यापेक्षा ही कन्सेप्ट कशी समजून घ्यायची त्याबद्दल मी सांगते. रिपेमेंट ऑफ पब्लिक डेट. रिपेमेंट ऑफ पब्लिक डेट म्हणजे गव्हर्नमेंटनी पब्लिककडून काही पैसा घेतलेला आहे आणि ते गव्हर्नमेंट त्यांना देतो आहे.
सो गव्हर्नमेंटनी लोकांचाच पैसा घेऊन लोकांना दिला आहे, त्याच्यामुळे फार काही इन्फ्लेशन होणार आहे का? उलटं डिमांड वगैरे वाढेल आणि इकॉनॉमीला एनिवे चालना मिळेल. आधीच्या पण क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं, काही एक्स्ट्रा पैसे ते त्यांच्या हातात देत नाही की एक्सटेन्सिव्हली डिमांड वाढेल. त्यांचा आधीचा जो पैसा होता तोच गव्हर्नमेंटनी परत दिला. ठीक आहे, त्याच्यामुळे फार इन्फ्लेशन होत आहे का? आणि इथे यांनी मोस्ट इन्फ्लेशनरी म्हटलेलं आहे. कदाचित थोड्याफार प्रमाणात यांनी इन्फ्लेशन वाढेल, पण मोस्ट होईल का बघूया. मग त्याच्यासाठी कंपॅरिझन लागेल. बॉरोईंग फ्रॉम द पब्लिक टू फायनान्स अ बजेट डेफिसिट. सो याच्यामध्ये काय झालेलं आहे की बजेट ऑलरेडी बजेटमध्ये डेफिसिट आलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांनी पब्लिककडून पैसे काढून घेतले. त्यामुळे पब्लिकच्या हातात म्हणजे लोकांच्या हातातला पैसा हा गव्हर्नमेंटकडे गेला आहे. आणि तो पण कशासाठी की एक्सपेंडिचर करायला वगैरे नाही किंवा लोकांना परत द्यायला नाही, बजेटचं जे डेफिसिट आहे ते भागवायला. त्याच्यामुळे त्याच्यानी म्हणजे एकतर डिमांड पण काही एवढी वाढणार नाही किंवा गव्हर्नमेंट पण काही त्याच्यातून खूप काही जास्त प्रोडक्टिव्ह गोष्ट करत नाही, बजेटलाच डेफिसिटला हे करते, त्याच्यामुळे इन्फ्लेशन नाही होणार. बॉरोईंग फ्रॉम द बँक्स टू फायनान्स अ बजेट डेफिसिट. बँकेंकडून घेतला, सेम गोष्ट केली, बँकेंकडून घेतली, बँकेंकडून काढून घेतला, बँकांना पुढे लोन द्यायला पैसे कमी होतील, लोकांकडे ओव्हरऑलच पैसा कमी राहील, खर्च करायला पैसे कमी राहील, त्याच्यामुळे इन्फ्लेशन होईल का? नाही. सो बट ह्याच्यामध्ये काय होतं, क्रिएशन ऑफ न्यू मनी टू फायनान्स अ बजेट डेफिसिट. म्हणजे एक नवीनच पैसा ते उभारत आहेत की ज्याला काहीच बॅकअप नाही आहे आणि त्याचं काहीच कुठेच अकाउंटिंग पण होत नाही. जस्ट की बाबा इथे हे काय करत राहतील की बजेट डेफिसिट वाढत जाईल आणि पैसे इथे वाढवत जातील. सो इकॉनॉमीमध्ये एक फुगा येईल आणि अजून होणार काहीच नाही. सो धिस इज द मोस्ट इन्फ्लेशनरी. नाहीतर ही किती इझी गोष्ट होती की प्रत्येक वेळेला बजेट डेफिसिटला नवीन पैसा छापा आणि ते करून द्या. बट दिस इज नॉट. ह्याच्यासाठी पण एक खूप यूट्यूबवर मृणाल सरांचा एक खूप चांगला व्हिडिओ आहे, तो एकदा चेक कराल. ही कन्सेप्ट ही बऱ्यापैकी त्यांनी चांगल्या पद्धतीने ही कन्सेप्ट शिकवलेली आहे की क्रिएशन ऑफ न्यू मनी नी कसं इन्फ्लेशन वाढतं. क्वेश्चन नंबर 11. द मनी मल्टिप्लायर इन अन इकॉनॉमी इन्क्रीजेस विथ विच वन ऑफ द फॉलोइंग. आता मनी मल्टिप्लायरचा पण एक खूप चांगला कन्सेप्ट आहे, पण तो शिकवण्यापेक्षा मी एक जनरल नॉलेजने आपण कसं जाऊ शकतो किंवा जनरल अंडरस्टँडिंगने इकॉनॉमिक्सला बघण्याचा हा दृष्टिकोन कसा आपण डेव्हलप करू शकतो त्याच्यावर बघूया. सो मनी मल्टिप्लायर म्हणजे काय झालं की मनी मल्टिप्लाय कसा होतोय या बेसिक अंडरस्टँडिंगने जाऊया. मनी मल्टिप्लाय याच्या इथे बघूया. इन्क्रीज इन द कॅश रिझर्व रेशो ऑफ द बँक. कॅश रिझर्व रेशो म्हणजे काय की ही बँक आहे, ही RBI आहे, बँकेने काही कॅश RBIकडे ठेवायची असते, तो CRR. हा जर का वाढला, बँकेकडे पैसा कमी झाला, खाली पैसा द्यायला कमी झाला, त्याच्यामुळे मनी मल्टिप्लाय होतोय का कमी होत आहे? डेफिनेटली कमी होत आहे. सो दिस इज रॉंग. इन्क्रीज इन द स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो ऑफ द बँक. SLR काही पैसे झाले किंवा काही दुसरे बॉन्ड्स किंवा सिक्युरिटीज या सगळ्या फॉर्ममध्ये बँकनी बँकनी हा पैसा स्वतःकडे ठेवायचा आहे. स्वतःकडे ठेवला तर खाली द्यायला पैसे पुन्हा कमी झाले तर मल्टिप्लाय होतोय का मनी? नाही. तो इथल्या इथेच या चेनमध्येच फिरत आहे. पहिले इथे होता, खाली जी इकॉनॉमी चालू आहे लोकांची त्याच्याकडे नाही आहे पैसा, मल्टिप्लाय इथे पण होत नाही आहे. इन्क्रीज इन द बँकिंग हॅबिट ऑफ द पीपल. लोकांकडे पैसा म्हणजे लोक आहेत जे ते पैसे बँकेकडे देतात. म्हणजे काय झालं, इथे पैसा वाढला तर यांना काय लोकांना लोन द्यायला यांच्याकडे पण पैसे वाढले. लोक लोन घेऊन काय करतील, एकतर इंडस्ट्रीज स्थापन करतील किंवा तो पैसा उडवतील. तर दोनपैकी एकतर इंडस्ट्रीज जरी स्थापन केल्या किंवा व्हॉटएव्हर त्यांनी काही प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज केल्या त्याच्यामधून तर इकॉनॉमीला चालना मिळेल. इथे त्यांनी पैसे जरी खर्च केले, पर्सनल लोन घेऊन गाड्या वगैरे विकत घेतल्या, तरीही काय होणार आहे, डिमांड वाढणार तर इकॉनॉमीला चालना मिळणार. त्याच्यामुळे हा जो पैसा आहे म्हणजे हा सपोज म्हणजे इन्क्रीज इन द बँकिंग हॅबिट ऑफ द पीपल. सो लोकांनी सपोज 10 रुपये इकडे दिलेले आहे, 10 रुपयाचा त्यांनी 10 रुपयामधलं 5 रुपये त्यांनी लोन दिलं. 5 रुपयाच्या लोनवर त्यांनी जी इंडस्ट्री स्थापन केली त्याच्यामधून 15 रुपयाचं इन्कम जनरेट झालं. सो हा जो 10 रुपयाचा मनी आहे हा 15 रुपयामध्ये झाला. सो मनी वाढला आहे ना, मनी वाढला आहे म्हणून येस दिस इज द थिंग की इन्क्रीज इन द बँकिंग हॅबिट ऑफ द पीपल जर का झालं तर मनी मल्टिप्लायर वाढतोय. मनी मल्टिप्लायरची एक वेगळी कन्सेप्ट आहे, पण मी एक जनरल बेसिक अंडरस्टँडिंगच्या लेवलनी तुम्हाला ती
हे एक्सप्लेन केलं इथे. इन्क्रीज इन द पॉप्युलेशन ऑफ द कंट्री, पॉप्युलेशन वाढली तर त्यांनी मनी मल्टिप्लायरला काय फरक पडणार आहे? नाही. बँकिंग हॅबिट वाढली तर पैसा बँकेकडे जास्त ठेवतील, पैसा बँकेकडे जास्त ठेवतील तर बँकेला लोकांना लोन द्यायला जास्त पडेल, लोन दिलं तर त्यातून काही प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज होतील, प्रोडक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज झाल्या तर पैसा अजून इकॉनॉमीमध्ये वाढेल. अशा पद्धतीने एका पैशाचे 2 पैसे होत जातील. सो दॅट इज इन्क्रीज इन मनी मल्टिप्लायर हॅपन्स बिकॉज ऑफ बँकिंग, इन्क्रीज इन द बँकिंग हॅबिट ऑफ पीपल. With reference to Indian economy, demand pull inflation can be caused increase by which one of the following? Demand pull म्हणजे डिमांड वाढते आहे आणि डिमांड वाढते. डिमांड कशाने वाढेल याच्या आधी पण आपण पाहिलं होतं. लोकांकडे पैसा जास्त आला की डिमांड वाढली. बघूया लोकांकडे पैसा कशा कशाने होतोय. एक्सपान्शनरी पॉलिसीज, एक्सपान्शनरी पॉलिसीज म्हणजे काय? RBI लोन्सचे रेट कमी करेल. लोन्सचे रेट कमी झाले तर लोकांकडे बँकेकडे पैसा जास्त येईल. बँकेकडे पैसा जास्त आला लोकांना लोन द्यायला किंवा लोकांना बॉरो करायला पैसा जास्त राहील. सो याच्यामुळे काय होईल? लोकांकडे पैसा वाढणार आहे. पैसा वाढला तर लोक डिमांड जास्त करतील. त्याच्यामुळे दिस इज राईट. सो 1 इज राईट, हे एलिमिनेट झालं. सेकंड, फिस्कल स्टिम्युलस. फिस्कल स्टिम्युलस म्हणजे इकॉनॉमीमध्ये पैसा ओतला गेलेला आहे. पैसा इकॉनॉमीमध्ये पैसा आला की तो लोकांकडे फ्लो होत जाणार, त्याच्यामुळे त्याच्याने पण पैसा वाढतो. सो दोन पण राईट आहे. सो आता 3 म्हणजे 2 एनिवे सगळ्या याच्यात आहेच, त्याच्यामुळे 2 इज राईट ओनली. आता 3, 4, 5 डिसाइडिंग फॅक्टर कुठला आहे? दोन्ही तिन्ही बघावंच लागतील. इन्फ्लेशन इंडेक्सिंग वेजेस. इन्फ्लेशन इंडेक्सिंग वेजेस म्हणजे काय? सपोज इन्फ्लेशन इंडेक्स म्हणजे काय की इन्फ्लेशन जसं जसं वाढतं आहे तशी तशी सॅलरी पण वाढते. सपोज एखाद्या माणसाची सॅलरी असेल 100 रुपये, ठीक आहे, आणि इन्फ्लेशन आहे सपोज 8%. सो इन्फ्लेशन इंडेक्स वेजेस म्हणजे काय की हा जो 8% आहे हा वाढण्यासाठी, हा जो वाढलेली इन्फ्लेशन आहे त्याला काय म्हणतात, त्याला धरण्यासाठी किंवा त्याला कोपअप करण्यासाठी इथे पण सॅलरी वाढेल. 108 रुपये इथे होऊन जातील. सो जरी याची सॅलरी जरी वाढली तरी ती एक्स्ट्रा सॅलरी कुठे जाते? या इन्फ्लेशनला बीट करण्यात जाते. त्यामुळे त्याची ओरिजिनल सॅलरी 100 रुपये आहे. सो इन्फ्लेशन इंडेक्सिंग वेजेसनी एक्स्ट्रा पैसे येत आहेत का लोकांकडे? नाही. ते फक्त इकॉनॉमीशी झगडण्यातच चालले, म्हणजे इकॉनॉमीच्या इन्फ्लेशनशी कोपअप करण्यात चाललं आहे, त्याच्यामुळे यांनी वाढणार नाही. सो थर्ड इज रॉंग. थर्ड रॉंग झालं की 1 to 4 आन्सर आला. हायर पर्चेसिंग पॉवर, रायझिंग इंटरेस्ट रेट. इंटरेस्ट रेट वाढले तर लोन्सचे रेट वाढते, लोन्सचे रेट वाढले तर बाहेर पैसा कमी जाईल, त्याच्यामुळे डिमांड वाढणार नाही, उलटं कमी होईल. सो दिस इज रॉंग. 5th गेला. 4thमध्ये हायर पर्चेसिंग पॉवर. लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढली म्हणजे खर्च करण्याची ताकद वाढली, त्याच्यामुळे काय होईल? डेफिनेटली डिमांड जास्त वाढेल. सो 1, 2 आणि 4 दिस इज द आन्सर. एक्सपान्शनरी पॉलिसी. एकतर एक्सपान्शनरी पॉलिसीचं थोडंसं सांगते. एक्सपान्शनरी पॉलिसी कॅन बी ऑफ 2 टाईप्स. एकतर फिस्कल किंवा मॉनेटरी. मॉनेटरी म्हणजे जे RBI पैशाशी रिलेटेड, रुपी रिलेटेड RBI. सो ते काय करतील की एक्सपांड करायचं आहे म्हणजे इंटरेस्ट रेट कमी करतील. इंटरेस्ट रेट कमी करतील म्हणजे बँकांचे पण रेट्स कमी होतील. सो ते पुढे लोन जास्त देऊ शकतील किंवा लोक जास्त लोन घेऊ शकतील, कारण इंटरेस्ट रेटच कमी आहे. त्यामुळे त्यांना काही इंडस्ट्री सुरू करायची आहे, काही सुरू करायचं असेल तर ते जास्त लोन घेतील आणि जास्त हे करतील. ते ही झाली एक्सपान्शनरी पॉलिसी. हेलिकॉप्टर मनी. हेलिकॉप्टर मनीचा कॉन्सेप्ट असा आहे की लिटरली हेलिकॉप्टरमधून घेऊन मनी लोकांकडे पाठवून द्यायचं, म्हणजे त्यांच्या खिशात फुकट पैसे वाटणे. दिस इज हेलिकॉप्टर मनी. सो ही एक्सपान्शनरी झाली की पैसे त्यांना वाटत बसायचे. सेकंड काय? फिस्कल. फिस्कल म्हणजे काय? टॅक्सेशन रिलेटेड. एक तर ते लोक टॅक्स कमी करतील. टॅक्स कमी केलं तर काय होईल? लोकांकडे पैसा वाढेल, खर्च करायला पैसा वाढेल. त्यानंतर पब्लिक एक्सपेंडिचर वाढेल. आता हे जे टॅक्स कमी झालं, पब्लिक एक्सपेंडिचर, या सगळ्या गोष्टी आपण आधीच्या क्वेश्चनमध्ये पण पाहिल्या आहे. सो त्या एका कन्सेप्टभोवती त्यांनी किती क्वेश्चन विचारले हे बघा. सो पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे गव्हर्मेंट काही पब्लिक काय म्हणतात, पब्लिक गोष्टींसाठी पैसा जास्त खर्च करेल, त्याच्यातून एम्प्लॉयमेंट होईल. एम्प्लॉयमेंट झालं तर लोकांकडे पैसा येईल. पैसा आला की डिमांड वाढेल. डिमांड वाढेल की डिमांड पुल इन्फ्लेशन जास्त होईल. सो दिस इज एक्सपान्शनरी पॉलिसी. इदर इट कॅन बी मॉनिटरी और फिस्कल. Question number 13. With reference to India, consider the following statements. Retail investors through demat account can invest in treasury bills and Government of India debt bonds in primary market. Second, the negotiated dealing system order matching is a government securities trading platform of the Reserve Bank of India. Third, the Central Depository Services Limited is jointly promoted by the Reserve Bank of India and the Bombay Stock Exchange. Which of the statements given above is or are correct?
सो एक रिटेल डायरेक्ट स्कीम नावाची स्कीम गव्हर्नमेंटनी काढली होती की ज्याच्यामध्ये आधी काय होतं की रिटेल म्हणजे आपल्यासारखे लोक गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये डिरेक्टली इन्व्हेस्ट करू शकत नव्हते, पण या रिटेल डायरेक्ट स्कीममधून काय झालं की डिरेक्टली गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये किंवा ट्रेजरी बिल्समध्ये आपल्याला ॲक्सेस मिळाला इन्व्हेस्ट करण्यासाठी. बिकॉज गिल्ड एज सिक्युरिटीज आहेत त्या, खूप जास्त सेफ मानल्या जातात, त्याच्यामुळे फार त्याच्यात इंटरेस्ट खूप जास्त मिळत नाही, फायदा बाकीच्या मार्केट इन्स्ट्रुमेंट्सपेक्षा, पण तरीही एक सिक्युरिटी म्हणून लोकांना त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची बऱ्यापैकी डिमांड होती, म्हणून गव्हर्नमेंटने ही स्कीम काढली होती. रिटेल इन्व्हेस्टर थ्रू डीमॅट अकाउंट कॅन इन्व्हेस्ट इन ट्रेजरी बिल्स अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डेट बॉन्ड्स इन प्रायमरी मार्केट. सो दिस वॉज राईट. सो हे गेलं. आता सेकंड इज राईट और रॉंग. The negotiated dealing system order matching is a government securities trading platform of the Reserve Bank of India. So this was also right. याच्यासाठी थोडंफार तरी याच्याबद्दल माहिती असायला पाहिजे होती, आणि बिकॉज ही स्कीम न्यूजमध्ये होती म्हणून त्याच्यामुळे हे पण थोडं माहिती असणं एक्सपेक्टेड होतं. आणि CDSL इज जॉईंटली प्रमोटेड बाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. सो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, पण RBI नाही आहे, बाकीच्या काही बँक्स आहेत त्याच्यामुळे दिस इज रॉंग. दिस इज थर्ड ते गेलंच होतं. 1 and 2 is the answer. Question number 14. With reference to water credit, consider the following statements. It puts microfinance tools to work in the water and sanitation sector. It is a global initiative launched under the aegis of World Health Organization and the World Bank. It aims to enable the poor people to meet their water needs without depending on subsidies. Which of the statements given above are correct? With reference to water credit. ठीक आहे, वॉटर क्रेडिट म्हणजे काय, वॉटरसाठी काहीतरी पैसे देत आहेत. हा स्टेटमेंट कोणालाही माहिती नव्हतं वॉटर क्रेडिटबद्दल, त्यावर्षी कोणीही वाचलं नव्हतं, करंट अफेअर्समध्ये पण नव्हतं, बट तरी पण लोकांनी सोडवलं आणि त्याचा आन्सर आला. सो वॉटर क्रेडिट, वॉटरसाठी काहीतरी क्रेडिट मिळतात. क्रेडिट म्हणजे लोन टाईप काहीतरी गोष्ट मिळते. इट पुट्स मायक्रोफायनान्स टूल्स टू वर्क इन द वॉटर अँड सॅनिटेशन सेक्टर. ओके, असू शकतं की मायक्रोफायनान्स टूल्स आहे बाबा, आणि यापैकी याच्यामध्ये असं पण नन ऑफ द अबव नाहीच आहे, त्याच्यामुळे आन्सर तर आहे. सो आपल्याला एलिमिनेशन पॉईंट शोधून काढायचं आहे. मायक्रोफायनान्स टूल्स टू वर्क इन द वॉटर अँड सॅनिटेशन सेक्टर. इट एम्स टू अनेबल द पुअर पीपल टू मीट देअर वॉटर नीड्स विदाउट डिपेंडिंग ऑन सबसिडीज. सो 1 आणि 2 बघा. मायक्रोफायनान्स जनरली कोणासाठी वापरले जातात, पुअर पीपलसाठी. सो हे दोन एकदम रेझोनन्समध्ये जातात गोष्टी. इट पुट्स मायक्रोफायनान्स टूल्स टू वर्क इन द वॉटर अँड सॅनिटेशन सेक्टर. इट एम्स टू अनेबल द पुअर पीपल टू मीट देअर वॉटर नीड्स विदाउट डिपेंडिंग ऑन द सबसिडीज. सो येस, असं हे असू शकतं. आता थर्ड जे याच्यामध्ये काय, इनिशिएटिव्ह लॉन्च अंडर द एजीज ऑफ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड वर्ल्ड बँक. सो दिस वॉज रॉंग. जनरली हा कसा लोकांनी घेतला की जेव्हा पण UPSC दोनपेक्षा जास्त ऑर्गनायझेशन्स येते, दॅट टू इन अननोन फील्ड. असं नाही की त्यांनी एखादा UNEPच्या अंडरचा इनिशिएटिव्ह दिला आणि तो व्हेरी वेल नोन इनिशिएटिव्ह आणि त्याच्यामध्ये त्यांनी चुकवतात, त्याच्यामध्ये ते जनरली राईट देतात. इनफॅक्ट ते माहिती असणं एक्सपेक्टेड असतं, किंवा रॉंग जरी दिलं तरी लोकांना ते माहिती असतं. पण इथे लोकांना हा असं वॉटर क्रेडिट हा संबंध माहिती नव्हता, त्यावेळेला ऑर्गनायझेशन्स ते जनरली चुकीचेच देतात. त्याच्यामुळे हा लोकांनी एलिमिनेट करून 1 आणि 3 येईल आणि त्याचा आन्सर आलं. सो हा पॅटर्न कॅच करण्यासाठी गेल्या कित्येक वर्षांचे MCQ म्हणजे गेल्या कित्येक वर्षांचे PYQ लोकांनी वारंवार वाचले होते, त्याच्यामुळे हा कॉन्फिडन्स आला की हा दिस कॅन बी रॉंग, अदरवाईज तो येत नाही. म्हणून वारंवार सांगते की PYQ खूप अत्यंत बारकाईने बघणं गरजेचं आहे. सो वॉटर क्रेडिट जो होता तो एक ग्लोबल NGO water.org त्यांनी ते आणलं होतं 2004 थ्रू पार्टनरशिप विथ इंडियन NGO ग्रामालया. सो WHO आणि या सगळ्या गोष्टींचा काही संबंध नव्हता, WHO आणि वर्ल्ड बँक. इनफॅक्ट ती ग्लोबल NGO होती जी इंडियाच्या NGO बरोबर त्यांनी कोलॅबरेट केलं होतं त्या कामासाठी. Question number 15. In India, the central banks function as the lender of last resort. Usually refers to which of the following? Lending to trade and industry bodies when they fail to borrow from other sources, providing liquidity to the banks having a temporary crisis, lending to governments to finance budgetary deficit. Select the correct answer using the code given below. So lender of last resort म्हणजे आता काहीच माझ्याकडे राहिलं नाही आणि शेवटी मी आता RBI कडे गेलेलो आहे. सो आता फर्स्ट स्टेटमेंट बघूया. तसं त्याचा आन्सर डायरेक्टच माहिती पाहिजे की प्रोव्हाइडिंग लिक्विडिटी टू द बँक्स हॅव्हिंग अ टेम्पररी क्रायसिस, कारण प्रत्येक जो बँकिंगचा चॅप्टर आहे त्याच्यामधला हा प्रत्येक कुठल्याही बुकमध्ये काढा हे दिलेलंच आहे त्यांनी की लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट का म्हणतात. तो डिरेक्टली UPSCने विचारला, पण जर का नाही आठवलं लॉजिक किंवा एखादी गोष्ट लक्षात
तेव्हा राहते, डायरेक्टली फॅक्ट सांगितली तर लक्षात नाही राहत. थोडंफार त्याच्या आधी आजूबाजूचं बॅकग्राऊंड पाहिलं किंवा डोकं कसं लावायचं ते कळलं तर ते लक्षात राहू शकतं. लेंडिंग टू ट्रेड अँड इंडस्ट्री बॉडीज वेन दे फेल टू बॉरो फ्रॉम अदर सोर्सेस. सो RBI कधीतरी इंडस्ट्रीज बॉडीला त्यांनी डायरेक्ट लोन दिले आहेत का? डेफिनेटली नाही. RBI बँकिंगला देतं आणि ते बँक पुढे इंडस्ट्रीजला वगैरे देतं. म्हणजे एवढे सगळे जे फ्रॉड झाले किंवा बऱ्याच लोकांनी किंगफिशरवाला फ्रॉड झाला किंवा नीरव मोदीचा फ्रॉड झाला, त्यांनी बँककडून घेतलेलं आहे. त्यांनी RBI कडून घेतले आहे का? डेफिनेटली नॉट. RBI बँकांची बँक आहे. सो हे तर ऑप्शनच नाही आहे. सो 1 इज डिलीटेड ओनली. आता 3, लेंडिंग टू गव्हर्नमेंट्स टू फायनान्स बजेटरी डेफिसिट्स. पण त्याच्यामध्ये लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट झालं का? असं आहे का की गव्हर्नमेंटला RBI शिवाय अजून कोणीच नाही आहे? गव्हर्नमेंट एक्सटर्नल मार्केटमधून पण विकत घेऊ शकतं, जनतेकडून पण विकत घेऊ शकतं. त्याच्यामुळे त्यांना असं काही नाही आहे की तो लास्ट रिसॉर्ट आहे. पण बँकांना प्रोव्हाइडिंग लिक्विडिटी टू बँक्स हॅव्हिंग अ टेम्पररी क्रायसिस, दॅट टू टेम्पररी क्रायसिस. एकदम शॉर्ट टर्म लिक्विडिटीचा काही इश्यू आला तर ते जातील कोणाकडे? यांच्याकडे, RBI कडे. म्हणून दिस इज लेंडर ऑफ लास्ट रिसॉर्ट. क्वेश्चन स्टेटमेंट नंबर 2. Question number 16. R2 Code of Practices constitutes a tool available for promoting the adoption of, first, environmentally responsible practices in electronics recycling industries, ecological management of wetlands of international importance under the Ramsar Convention, sustainable practices in the cultivation of agricultural crops in degraded lands, environmental impact assessment in the exploitation of natural resources. सो R2 कोड ऑफ प्रॅक्टिसेस तेव्हा कोणालाही माहिती नव्हतं. बट अशा वेळेला R2 आणि याच्यावरून काही माहीत पण नाही, बट हे कोड आहे काहीतरी, कोड ऑफ प्रॅक्टिसेस. सो जनरली अशा वेळेला काय असतं की इदर दे गो व्हेरी ब्रॉड किंवा दे गो व्हेरी नॅरो, म्हणजे एक पर्टिक्युलर कन्सेप्ट किंवा एकदम खूपच ब्रॉडर लेवलची. सो पहिली आहे की R2 कोड ऑफ प्रॅक्टिसेस एन्व्हायरमेंटली रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग. इथे ते काहीतरी लागतं की R2 इथे होतं आहे रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग प्रॅक्टिसेस इन द इलेक्ट्रॉनिक्स रिसायकलिंग इंडस्ट्रीज. ओके. इकोलॉजिकल मॅनेजमेंट ऑफ वेटलँड्स ऑफ इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स अंडर द रामसर कन्व्हेन्शन. सो जर का रामसर कन्व्हेन्शनशी रिलेटेड ही गोष्ट असती तर ही करंट अफेअर्समध्ये आलीच असती. तेव्हा करंट अफेअर्समध्ये पण ते आलं नव्हतं. सो दिस इज रॉंग. सस्टेनेबल प्रॅक्टिसेस इन द कल्टिवेशन ऑफ ॲग्रिकल्चरल क्रॉप्स इन डिग्रेडेड लँड्स. सस्टेनेबल प्रॅक्टिसेस इन कल्टिवेशन ऑफ ॲग्रिकल्चर क्रॉप्स. सो ह्याच्यामध्ये पण काही R2 कोड ऑफ प्रॅक्टिसेस बाबा ॲग्रिकल्चरसाठी असं काही कोड बीड आलेलं आहे हे पण म्हणजे दिस इज व्हेरी अनलाइकली. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इन द एक्सप्लॉयटेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. सो EIAशी म्हणजे हा तर एन्व्हायरमेंटमधला इतका इम्पॉर्टंट चॅप्टर पण आहे आणि त्याच्यावर बऱ्यापैकी म्हणजे ती कन्सेप्ट एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, त्याच्याशी रिलेटेड असते तरी पण ही आली असती, पण स्टील इट वॉज नॉट. सो ह्या ज्या 3 गोष्टी या खूप नोन आणि खूप जास्त चर्चेमधल्या नेहमी गोष्टी असतात की कायम चर्चेमध्ये असतात. पण ह्या तिघांबद्दल हा आला असता तो करंट अफेअर्समध्ये आला असता, त्यावर्षी हा करंट अफेअर्समध्ये नव्हता. सो त्याच्यामुळे बऱ्याच लोकांनी एलिमिनेशन पद्धतीने याचा आन्सर हे काढलं आहे आणि दॅट टू दिस रिस्पॉन्सिबल रिसायकलिंग दिस सपोर्ट्स R2. आणि इलेक्ट्रॉनिक्स रिसायकलिंगसाठी एखादा कोड असू शकतो, नाही ह्याच्यासाठी पण असू शकतो, पण मोर लाईकली काय आहे? मोर लाईकली इज धिस, नॉट ऑल दिस थिंग्स. त्याच्यामुळे एलिमिनेशन घेताना पण अशा गोष्टींवर नाही घ्यायचं की जे खूप जनरलिस्टिक आहे. जे मोर लाईकली अशा गोष्टी आहेत त्याच्यावर घ्यायचं. आणि हे मी जे म्हणते की मोर लाईकली काय असू शकतं, मोस्ट राईट आन्सर काय असू शकतं, हे तुम्ही वारंवार जेव्हा PYQ सोडवाल तेव्हाच तुम्हाला कळेल की मोस्ट लाईकली काय असू शकतं किंवा काय नसू शकतं.
खूप सोपं आहे प्रिलिम्स क्लिअर करणं जर का त्याचा टोन समजून घेतला, प्रत्येक क्वेश्चनचा टोन समजून घेतला, PYQचा कंटिन्युअस अभ्यास केला तर. Why is there a concern about copper smelting plants? Why is there a concern about copper smelting plants? They may release lethal quantities of carbon monoxide into environment. The copper slag can cause the leaching of some heavy metals into environment. They may release sulfur dioxide as a pollutant. Select the correct answer using the code given below. आता UPSCने याचा आन्सर का म्हणजे हे नाही दिलेलं आहे आणि 2 आणि 3 दिलेलं आहे, पण इफ आय वुड हॅव बीन ॲट दॅट प्लेस मी 1 2 3च मारलं असतं आणि माझं आता पण हेच म्हणणं आहे की याचं 1 2 3च आहे. बिकॉज इथे त्यांनी इट रिलीजेस लिथल क्वांटिटीज नाही दिलेलं आहे, इट मे रिलीज. सो मग दॅट कॅन बी अ कॉज ऑफ कन्सर्न, राईट? नॉट नेसेसरीली की तो कन्सर्न नाही आहे, इट कॅन बी अ कन्सर्न. आणि कॉपर स्मेल्टिंग प्लांटमधून लिथल म्हणजे कार्बन मोनॉक्साईड निघतो, सो तो लिथल क्वांटिटीजमध्ये पण निघूच शकतो काही जर का ऑपरेशनल चॅलेंजेस आले. बट तरी UPSCने याचा आन्सर 2 आणि 3 दिलेला आहे. सो आपल्याला काय करायचं आहे की हा क्वेश्चन मार्क करून ठेवायचा. 2021चा क्वेश्चन नंबर 17 जो आहे तिथे त्यांनी देर इज अ कन्सर्न अबाउट कॉपर स्मेल्टिंग प्लांट आणि मे रिलीज आणि लिथल असे एक्स्ट्रा गोष्टी टाकून हे स्टेटमेंट रॉंग घेतलं आहे. सो पुढे जेव्हा अशा टाईपचा एखादा क्वेश्चन येईल तर हा डोक्यात राहायला पाहिजे की एलिमिनेशनला आपल्याला काय करायचं आहे. डेफिनेटली ऑल ऑफ द अबाव मारायचं नाही आहे. मला तर आता पण त्याचं ऑल ऑफ द अबाव वाटलं, पण आपल्या वाटण्याने त्याला काही फरक पडणार नाही आहे. आपले उलटं 2.5 मार्क इथे जाणार आहेत जर का असं चूक केलं तर. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं की UPSCने त्या कुठल्या पॅटर्ननी तो स्टेटमेंट राईट किंवा रॉंग धरलेला आहे. सो कॉज ऑफ कन्सर्न आणि मे रिलीज लिथल क्वांटिटीज. सो जेवढं सगळ्यांच्या चर्चेत आहे सो लिथल क्वांटिटीज हा तिथे मुद्दा आहे. त्यांनी जर का नॉर्मली दिलं असतं इट मे रिलीज कार्बन मोनॉक्साईड इंटू एन्व्हायरमेंट तर कदाचित ते त्यांनी राईट धरलं असतं, पण इथे त्यांनी एक्स्ट्रीम स्टेटमेंट करायचा प्रयत्न केला लिथल क्वांटिटीज देऊन. सो असे काही क्वेश्चन्स जे आहेत जे थोडेसे डिबेटेबल आहे त्याची एक लिस्ट करून त्याचा पण आपण त्याला व्ह्यू करू की हे का UPSC राईट किंवा रॉंग घेत आहे. क्वेश्चन नंबर 18 विथ रेफरन्स टू फर्नेस ऑइल कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. फर्नेस ऑइल, it is a product of oil refineries. Some industries use it to generate power. Its use causes sulfur emissions into environment. Which of the statements given above are correct? So इथे पहा, it is a product of oil refinery. Furnace oil, yes. Some industries use it to generate power. Some काही दिलेलं पण नाही, इतकं वेग स्टेटमेंट दिलं की हां एखादी कोणती पण छोटी मोठी इंडस्ट्री आणि त्यांनी यूज केलं तर येस इट कॅन बी. Its use causes sulfur emission into environment. Its use causes sulfur emission into environment. Yes, causes sulfur emission. Yes, furnace oil चा तो एक पार्ट आहेच, त्याच्यामुळे 1 2 3 इज द आन्सर. याच्यात फार डिस्कस करण्यासारखं नाही, खूप जनरल टाईपचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 19 व्हॉट इज ब्लू कार्बन. सो कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशनशी रिलेटेड ती थीम होती आणि ब्लू कार्बन, टील कार्बन, ब्लॅक कार्बन अशा सगळ्या गोष्टी त्यावेळेला एनिवे करंट अफेअर्समध्ये होत्या. आणि ब्लूशी जरी तेव्हा माहिती असेल नसेल कोणाला तरी बऱ्याच लोकांनी ब्लू कशाशी रिलेट करतो याच्यामध्ये. कार्बन कॅप्चर्ड बाय ओशन्स अँड कोस्टल इकोसिस्टम, कार्बन सिक्वेस्ट्रेशन फॉरेस्ट अँड बायोमास. फॉरेस्ट कोणत्या रंगाचे असतात? ग्रीन. ओशन ब्लू. कार्बन कंटेंट इन पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस जनरली ब्लॅकिश वगैरे. कार्बन प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर, याला काही कलरच नाही आहे. सो ॲनॉलॉजीवरून ब्लू आणि ओशन बस, आज ब्लू है पाणी पाणी त्याच्यावरून पण असे क्वेश्चन. म्हणजे कुठलंही तुम्ही काही एखादं गाणं ऐकताय, काही ऐकताय, कुठलीही कशी ॲनॉलॉजी तुमच्या कशी कामात येईल याचा काही म्हणजे काहीच त्याचा अंदाज आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे जी पण कुठली पण गोष्टीचं कनेक्शन जरा जरी लागलं आणि असं वाटलं की हां हे कुठेतरी ऐकलं आहे तरी तो म्हणजे काय म्हणतात अग्रेसिव्हली तो क्वेश्चन सोडवण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. क्वेश्चन नंबर कार्बन कॅप्चर अँड सिक्वेस्ट्रेशनची क्वेश्चन नंबर 2023च्या पेपरमध्ये पण 68 नंबरचा क्वेश्चन त्यांनी त्याच्यावरच त्याच थीमवर एक विचारला होता, जो की 2020मध्ये ऑलरेडी ती थीम 2021मध्ये ती थीम विचारली आहे. क्वेश्चन नंबर 20 in the nature which of the following is or are most likely to be found surviving on a surface without soil? Fern, lichen, moss, mushroom. Select the correct answer using the code given below. So most likely to be found surviving on a surface without soil. So आता mushroom जे आहे
बऱ्याच लोकांनी ते पाहिलं असेल की मशरूमची ती शेती, अळंबी शेती वगैरे असे ते आपली माती म्हणजे खूप आधी. आता तर आय डोंट थिंक की कोणी ते बघत असेल, पण आपली माती आपली माणसं वगैरे असे जे प्रोग्राम लागायचे ना, त्याच्यामध्ये ते असं दाखवायचे की अळिंबी ते कसे, अळिंबी म्हणजे मशरूम, ते कसे उगवतात, ते पण विदाऊट माती, ते भुसा वगैरे आणायचे का बॅगमध्ये भरायचं वगैरे वगैरे. सो दिस कॅन बी ऑल्सो राईट. पण त्यांनी इथे काय म्हटलं आहे, मोस्ट लाईकली टू बी फाउंड इन सर्वायवर. म्हणजे सगळेच मशरूम नाही, एखादी मशरूमची जात आहे की ती आहे त्याच्यावर पण. आणि बऱ्याचदा आपण लाकडावर पण म्हणजे झाडांवर पण आलेले मशरूम्स पाहिले आहेत, त्याला कुत्र्याची छत्री वगैरे असं म्हणतात, त्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. बट स्टील यांनी इथे मोस्ट लाईकली विचारलं आहे. त्याच्यामुळे इथे जेव्हा लिथल क्वांटिटीजवाला त्यांनी क्वेश्चन जेव्हा घेतलेलं आहे लिथल क्वांटिटी, तिथे पण त्यांनी तो रॉंग घेतलेला आहे. इथे पण त्यांनी मोस्ट लाईकली जेव्हा म्हटलेलं आहे, याचा अर्थ आपल्याला सिलेक्टिव्ह गोष्टी करायच्या आहे. सो लायकेन डेफिनेटली फाउंड ऑन, म्हणजे दगडावर वगैरे जनरली सापडतात लायकेन. सो 2 इज राईट. त्याच्यामुळे 1 आणि 4 गेलं, 1, 3, 4 केलं. आता 3 आपल्याला बघायचं आहे. मॉसेस सापडतात का, तर मॉस बाबा असं काही आठवत, फन पण काही आठवत नाही आहे. पण बरेच जे मुंबई पुण्याला किंवा इकडे तिकडे किंवा कधीतरी जे शहरांमध्ये त्यांनी फिरले असेल, फन नावाचं हॉटेल एक 7 स्टार का 5 स्टार, आणि त्याच्यावर नाही असे ती ब्रांच दाखवलेली असते. सो डेफिनेटली हे काहीतरी मोठं प्रकारचं झाड असेल म्हणूनच त्यांनी ती ब्रांच दाखवलेली आहे. तर अशा वेळेला काय म्हणजे हा आता याचं आन्सर तर 2 आणि 3 आहे, ठीक आहे, ते एक नॉलेजने असेल. पण आता आपल्याला काय करायचं आहे की याचे फोटोज बघून ठेवायचे आहे. 1 मिनिट, मी टाकले आहेत त्याचे फोटोज. फन. सो हा एवढा मोठा झाड विदाऊट माती शक्य नाही आहे. लायकेन झालं, मॉस आणि लायकेन आजूबाजूला आहे. मॉस झालं, मशरूम झालं. हे पण आपल्याला म्हणजे जस्ट फोटो जरी सर्च केले तरी दिसत आहेत की बाबा हे तर जमिनीत येत आहेत जनरली. हे जे आहे लाकडावर दगडावर दिसत आहेत विदाऊट सॉईल, लाकडावर आलेले आहे लायकेन, ठीक आहे. सो असं जरी बघून ठेवलं तरी बरेचसे आन्सर्स आपले सॉल्व्ह होतात. सो याचा आन्सर 2 आणि 3. आणि लायकेन जो आहे हा यांनी 2014 पण PYQ विचारलं. सो तेव्हाचा कोणी अभ्यास केला असेल म्हणजे PYQ वाचला असेल आणि जस्ट सर्च केला गुगलवर तरी पण असे क्वेश्चन लगेच सुटतात. सो पुढचं काम आहे की याच्याबद्दल 5-5 पॉईंट्स काढून ठेवणे, कारण याच्यानंतर ते अजून विचारू शकतात. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन प्रिपेअरिंग अ नॅचरल मॉस्किटो रिपेलंट. मॉस्किटो रिपेलंट म्हणजे काय असतं, जनरली जे पण मॉस्किटो रिपेलंट पाहिलं त्याचं काय, वास जरा स्ट्रॉंग आहेत. आता इथे काँग्रेस ग्रास जर का मॉस्किटो रिपेलंट म्हणून वापरलं असतं, एवढं याच्याबद्दल आरडाओरड झाली असती का की इन्व्हेजिव्ह स्पीसीज आहे, असं आहे तसं आहे, आणि याने आपली इकोसिस्टम खराब होते. आणि ते जर का एवढंच उपयोगात आलं असतं तर खूप चांगलं झालं असतं ना. सो ते हे नाही. एलिफंट ग्रास कधीच ऐकलेलं नाही आहे. लेमन ग्रास, गवती चहा. सो यस, दिस कॅन बी यूज. नट ग्रास नाही माहिती, बट स्ट्रॉंग फ्लेवर वगैरे ह्यावरून लेमन ग्रास. सो आता काम काय की एलिफंट ग्रास काय, नट ग्रास काय याची माहिती घेऊन ठेवणे. क्वेश्चन नंबर 21. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड इन प्रिपेअरिंग अ नॅचरल मॉस्किटो. अच्छा, परत आला. हां, तर मग मी त्याच्यामध्ये आता माहिती म्हणजे काय, हा एलिफंट ग्रास जो आहे हा पेस्ट मॅनेजमेंटसाठी यूज केला जातो. फॉडर क्रॉप आहे, बायोफेल प्रोडक्शन. फॉडर क्रॉपबद्दल पण UPSC बऱ्यापैकी क्वेश्चन विचारतं. सो फॉडर क्रॉप खालीलपैकी कोणते आणि त्याच्यात एक एलिफंट ग्रास देतील. तेव्हा जर का आयडिया नसेल एलिफंट ग्रास काय, तर चुकी आपली आहे, कारण ऑलरेडी 2021 विचारलं आणि त्याच्यावर आपण पाहिलेलं नाही आहे. त्याच्यानंतर नटग्रास काय, मेडिसिनल प्रॉपर्टीज आहे, डाययुरेटिक वीड आहे, अँटी इन्फ्लेमेटरी आणि डायजेस्टिव्ह आहे. सो अशा छोट्या मोठ्या गोष्टी तिथे काढून ठेवायच्या. क्वेश्चन नंबर 22. कन्सिडर द फॉलोइंग काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम्स: सेपेपॉड्स, सियानोबॅक्टेरिया, डायटम्स अँड फोरामिनिफेरा. विच ऑफ द अबाव आर प्रायमरी प्रोड्युसर्स इन द फूड चेन ऑफ ओशन्स. इथे आता ऑप्शन पाहिल्यावर कळेल की एलिमिनेट करायचं आहेत. डायटम ऑलरेडी PYQमध्ये विचारला गेलेला आहे. डायटम, बरं डायटम म्हणजे 2 ॲटम काहीतरी आहे, म्हणजे खूपच प्रायमरी लेवलचा हा एलिमेंट असायला पाहिजे. सियानोबॅक्टेरिया, सेपेपॉड्स, फोरामिनिफेरा. फोरामिनिफेरा म्हणजे एक तर फ्लोरा अँड फनासारखं काहीतरी वाटतंय,
सो ही काहीतरी मोठी टर्म असली पाहिजे. सो 4 नसेल, म्हणजे नॉलेज पाहिजे, बट स्टील मी सांगते की कसं एलिमिनेट करू शकतो. जर का काहीच माहिती नाही आहे, क्वेश्चनची संख्या वाढत नाही आहे, तर कसं करायचं. डायटम्स हा डेफिनेटली काहीतरी आहे. सो आता उरलं कोण, 4 तर एलिमिनेट केलं. सो 2 आणि 3. 1 काय, सेपेपॉड्स. सेपेपॉड्स पण ऑन्थ्रोपॉड्स वगैरे वगैरे अशा टाईपचं काहीतरी वाटतं आहे. सो तो प्रायमरी ऑन्थ्रोपॉड्स वगैरे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ते प्रायमरी प्रोड्युसर लेवलला तर येत नाही. सो सिएनो बॅक्टेरिया आणि डायटम्स 2 आणि 3 बी. Question number 23. Consider the following animals: hedgehog, marmot, pangolin. To reduce the chance of being captured by predators, which of the above organism rolls up or roll up and protects its or their vulnerable parts. आता इथे पण त्यांनी बघा म्हणजे कन्फ्यूज करायला कसं टाकलं आहे की रोल्स अप, रोल अप, इट्स और देअर. म्हणजे तुम्हाला वाटलंच पाहिजे की नाही याच्यापैकी एकच आहे, कारण जनरली लोकांना पँगोलिन हे माहिती असतं की तो रोल होतं, पण बाकीचे हेजॉग, मरमॉट तर नाहीच माहिती की काय आहे. सो मग अशा वेळेला काय करायचं, परत तेच सांगते की जेव्हा पण एखादा ॲनिमल तुम्ही वाचताय तेव्हा ह्या गोष्टी अशा बघू, याचे फोटो बघून ठेवायचे. हा दिसतोय राऊंडमध्ये हेजॉग, हा इथे राऊंडमध्ये दिसतोय, हा तर माहीतच असतो कारण खवल्या मांजर बऱ्यापैकी. पण मरमॉट हा कुठेच राऊंडमध्ये जाणारा प्राणी दिसत नाही आहे, उंदीर टाईप आहे. उंदीरला कधी असं राऊंड होताना पाहिलं आहे का, नाही. सो आन्सर याचं. पण ही पुढची गोष्ट आहे की आता ते ऑलरेडी विचारलं आहे त्याच्यामुळे आपण हे चेक करतो आहे. पण कधी पण कुठल्या पण टेस्ट सिरीजमध्ये पण क्वेश्चन आला, प्राण्यांबद्दल क्वेश्चन आला, लगेच गुगल सर्च करायचं, त्याचे थोडे 4-5 कॅरेक्टरिस्टिक बघून ठेवायचे स्पेसिफिक काय असतात ते, कारण UPSC आजकाल असे क्वेश्चन्स विचारतो. सो मरमॉट इज रॉंग, 2 गेला. हेजहॉग आणि पँगोलिन 1 आणि 3. बऱ्याच लोकांनी त्यावर्षी ओनली 3 मारलं आणि रॉंग झालं, कारण त्यांना पाहिजे होतं हे असे वर्ड्स टाकून, त्यांना पाहिजे होतं की तुम्ही एकच सिलेक्ट करा. Question number 24. With reference to the New York Declaration on Forest, which of the following statements are correct? It was first endorsed at the United Nations Climate Summit 2014. It endorses a global timeline to end the loss of forests. It is a legally binding international declaration. It is endorsed by governments, big companies and indigenous communities. India is one of the signatories since its inception. सो सगळ्यात जास्त कॉमन स्टेटमेंट कुठलं राईट असण्याचे चान्सेस आहे. इट इज एन्डॉर्स्ड बाय द गव्हर्मेंट्स, बिग कंपनीज अँड इंडिजिनस कम्युनिटीज. हां, म्हणजे एन्डॉर्स करायला जातच काय, कुठलं पण एखादं असेल डिक्लेरेशन ग्लोबल लेवलचं, एन्डॉर्स करायला काय लागतं आहे, ठीक आहे, ते त्यांच्या एखाद्या ॲड कॅम्पेनमध्ये टाकून देतील, वॉट एव्हर. सो 4 इज डेफिनेटली राईट, हे डिलीट करून टाकलं. व्हेरी जनरलिस्टिक अँड मोस्ट लाईकली टू बी राईट. आता 3 आणि 4 किंवा 1, 2 आणि 4. 3 आणि 4. इट इज लिगली बाइंडिंग इंटरनॅशनल डिक्लेरेशन आणि 1, 2 वाचा. इट वॉज फर्स्ट एन्डोर्स्ड ॲट द युनायटेड नेशन क्लायमेट समिट 2014. इट endorses a global timeline to end the loss of forest. तर मग ह्याच्याबद्दल थोडंसं नॉलेज तर पाहिजेच होतं, पण एनिवे 5 स्टेट म्हणजे एक मी सांगायचं विसरले की जेव्हा पण 5 किंवा 5पेक्षा जास्त आलेले, ऑल ऑफ द अबाव इज नेवर अँड हॅज मेनी अ टाइम्स हॅज नॉट बीन एन आन्सर, म्हणजे 99% टाइम्स ते आन्सर नाही राहिलेलं आहे. सो 1, 3, 5 गेलं, 2, 5 गेलं. सो आता याच्यामध्ये काय मोस्ट लाईकली वाटतं आहे की इट इज लिगली बाइंडिंग इंटरनॅशनल डिक्लेरेशन, की इट वॉज फर्स्ट एन्डॉर्स्ड ॲट द युनायटेड नेशन क्लायमेट समिट, इट एन्डॉर्सेस अ ग्लोबल टाइमलाईन टू एंड द लॉस ऑफ फॉरेस्ट. हे पण किती जनरलिस्टिक आहे. इट एन्डॉर्सेस द ग्लोबल टाइमलाईन टू एंड द लॉस ऑफ फॉरेस्ट. बरं, ती टाइमलाईन पण दिलेली नाही आहे, फक्त सांगितलं की त्यांनी सांगितलं की एंड द लॉस करायचं आहे. हे तर आपण पण घरी बसून सपोज एखादा एक डिक्लेरेशन काढलं, आपण पण एखादा सांगू शकतो की नाही आपल्याला एंड करायचं आहे. ग्लोबल लेवलला त्यांनी दिलं आणि त्याची टाइमलाईन पण नाही दिलेली आहे. सो दिस इज अ व्हेरी जनरलिस्टिक स्टेटमेंट. सो मला तरी 1, 2, 4 राईट वाटतं आहे. सो अशा पद्धतीने म्हणजे 1ला मग विचार करायचा नाही की हा एवढा ऑब्जेक्टिव्ह डेटा आपल्याला नाही माहिती, कोणालाच माहिती नाही. बट दीज 2 स्टेटमेंट्स आर व्हेरी जनरलिस्टिक. त्या बेसिसवर 1, 2 आणि 4 हे राईट असण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. आणि त्याचा आन्सर 1, 2 आणि 4च आहे. क्वेश्चन नंबर 25. मॅग्नेटाइट पार्टिकल्स सस्पेक्टेड टू कॉज न्यूरोडिजेनरेटिव्ह प्रॉब्लेम्स आर जनरेटेड ॲज एन्व्हायरमेंटल पॉल्युटंट्स फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग? फर्स्ट, brakes of motor vehicles, engines of motor vehicles, microwave stores within homes, power plants, telephone lines. Select the correct answer using the code given below. मॅग्नेटाइट पार्टिकल्स म्हणजे
लोखंडाचे काहीतरी एक पार्टिकल्स आहेत. त्याच्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंगमध्ये ते म्हणजे कॅन कॉज आर जनरेटेड एन्व्हायरमेंटल पॉल्युटन्स. आता मी याच्या आधी पण सांगितलं, जेव्हा पण त्यांनी पास दिलेला आहे तो 99% ऑफ द टाईम पासच्या पास राईट आलेले नाही आहे. सो आता आपल्याला याच्यामध्ये शोधायचं की एलिमिनेशनला काय पॉईंट आहे. पण असं नाही धरायचं की 5 आले की कधीच पास नाही आहे. याच्यानंतर ते गुगली म्हणून टाकूही शकतात. बट आतापर्यंतचा जो रेकॉर्ड आहे त्याच्यावरनं ब्रेक्स ऑफ मोटर व्हेकल, इंजिन्स ऑफ मोटर व्हेकल. सो इधर आले तर हे दोन्ही एकत्र येतील. मायक्रोवेव्ह स्टोर्स विदिन होम्स, पॉवर प्लांट, टेलिफोन लाईन्स. सो मायक्रोवेव्ह विदिन होम्स हे जर का एवढे जे न्यूरो डिजेनरेटिव्ह प्रॉब्लेम्स येत आहेत आणि त्याचे मॅग्नेटाईट पार्टिकल्स येत आहेत, सो ते अलाव केलं असतं गव्हर्नमेंटनी. मायक्रोवेव्ह आता घराघरात आलेले आहेत. सो केलं असतं का? सो एलिमिनेशनला ही एक जागा आहे आणि ती एलिमिनेट केली की आन्सर आलं 1, 2, 4. आणि डेफिनेटली दीज टू आर गोइंग टू गो टुगेदर. आणि एनिवे इथे पण दिसतंय सगळीकडे 1, 2 एकत्र आहेतच. सो 1, 2 आर गोइंग टू गो टुगेदर. ब्रेक्स ऑफ मोटर व्हेकल, इंजिन्स ऑफ मोटर व्हेकल्स. येस डेफिनेटली. पॉवर प्लांट्समध्ये पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर कुठे ना कुठे मॅग्नेटेड पार्टिकल्स येऊ शकतात. टेलिफोन लाईन्समध्ये त्यांच्या मते नाही आहे. सो दिस इज रॉंग. 1, 2, 4. आणि असतील तरी आन्सरमध्ये असं काही नाही आहे की ज्याच्यामध्ये 5 अकोमोडेट करताय या दोघांसोबत. 1, 2, 5 असं काही नाही आहे. इधर 1, 2, 3, 4, 5 आहे किंवा 1, 2, 4च आहे. सो म्हणून वी हॅव टू गो बाय 1, 2 अँड 4. सो दिस इज हाऊ वी हॅव टू सॉल्व ईच अँड एव्हरी आन्सर. घ्यायचं आहे का तन्मय सरांना घ्यायचं आहे ना? नाही गेलेत ते, तुम्हाला घ्यायला सांगितलंय. अजून 50 झाले नाही का तुमचे? का झाले? नाही. ब्रेक घ्यायचे का तुम्हाला थोडा? हां मला खूप हो चालेल. 10 मिनटं ब्रेक घ्या, मग जाऊ परत. सो नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 26. विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ फिल्टर फीडर? कॅटफिश, ऑक्टोपस, ऑयस्टर, पेलिकन. फिल्टर फीडर म्हणजे फिल्टरिंग करणारा कुठली गोष्ट असते? सो त्याच्यामध्ये याचा ऑयस्टर आन्सर आहे. आता ह्याला एकतर माहिती असायला पाहिजे होतं किंवा बऱ्याच जणांनी हा गेस घेतला आहे, पण नसेल येत तर नाही सोडवायचा. पण फिल्टर फीडर याच्यामध्ये फिल्टर नावाची काहीतरी गोष्ट आहे. सो कॅटफिशला बघून फिल्टरिंगची हे येतं आहे का? म्हणजे कॅटफिश आहे आणि तो काहीतरी फिल्टर करतो असं वाटतं. मग कुठली पण एखादी फिश घेतली असती ना. ऑक्टोपस आणि ऑयस्टर तरी आय कॅन हे की बाबा हां ठीक आहे ऑक्टोपस पण वाटू शकतं बऱ्यापैकी. पण पेलिकन किंवा हे दोन तर एलिमिनेट व्हायलाच पाहिजे होते. हे का? कारण की मी UPSCचे PYQ खूप हजार वेळेला वाचले, त्याच्यामुळे मला हे डेफिनेटली नाही आलं असेल तर हेच. आणि अल्टिमेटली आय विल गो टू धिस. का? कारण की UPSC जनरली असे जेव्हा क्वेश्चन विचारते जे खूप वल्नरेबल, अगदी नाजूक, पण एन्व्हायरमेंटली दे आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट अशा क्वेश्चन म्हणजे अशा प्राण्यांवर जनरली ते क्वेश्चन विचारतात. याच्या आधी पण त्यांनी आंटवर क्वेश्चन विचारला होता की जे काय म्हणतात फंगस स्प्रेड करणाऱ्या कुठल्या गोष्टी आहेत, तो कॉक्रोच वगैरे असे क्वेश्चन असे त्यांनी ऑप्शन दिले होते. पण आंट हे त्याचं आन्सर होतं. बटरफ्लायवर क्वेश्चन विचारलं आहे, हनी बीवर क्वेश्चन विचारलं आहे. सो बटरफ्लाय, हनी बी, आंट, त्याच्यानंतर ऑयस्टर. सो दीज आर वल्नरेबल व्हेरी म्हणजे असं नाजूक छोटे असे प्राणी आहेत, असे ऑर्गॅनिझम्स आहे आणि अशावर ते जनरली क्वेश्चन्स विचारतात. सो म्हणून गेस घ्यायचा म्हणून बऱ्याच लोकांनी ऑयस्टर घेतला आणि त्यांचा राईट आला. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ही पण एक थीम असते UPSCची की ते खूप वल्नरेबल गोष्टींवर त्यांच्यावर फोकस करण्यासाठी म्हणून क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन नंबर 27. इन केस ऑफ विच वन ऑफ द फॉलोइंग बायोजिओकेमिकल सायकल्स द वेदरिंग ऑफ रॉक्स इज द मेन सोर्स ऑफ रिलीज ऑफ न्यूट्रिएंट टू एंटर द सायकल? बायोजिओकेमिकल सायकल्स, द वेदरिंग ऑफ रॉक्स म्हणजे ही मेजरली रॉक सायकल आहे, गॅशियस सायकल नाही आहे. कार्बन सायकल गॅशियस आहे, नायट्रोजन सायकल गॅशियस आहे, सल्फर सायकल गॅशियस आहे, फॉस्फरसची सॉलिडवाली सायकल आहे. आता याच्यासाठी पण मी ज्या नोट्स घेतल्या होत्या याच्यामध्ये परफेक्ट, इम्परफेक्ट आणि ह्या ज्या सगळ्या सायकल्स आहेत, सो याच्यामध्ये ना मी सिन्स या नोट्स खूप एक्सटेन्सिवली आणि छान मन लावून वगैरे बनवल्या होत्या, त्याच्यामुळे मला इथले जे रॉक्स काढलेले आहे ना ते डेफिनेटली आठवले लगेच
की बाबा याच्यात रॉक्स आहे आणि दॅट कॅन बी म्हणजे रॉक फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस हा त्याच्याशी रॉक सायकलशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळे मला हा पटकन आन्सर आला. सो हे दिस इज द इम्पॉर्टन्स ऑफ युअर नोट्स. म्हणजे तुम्ही किती पण बाजारातून नोट्स आणा, ते 100 वेळेला वाचा, त्याच्यापेक्षा तुम्ही एकदा जरी तुमची नोट्स बनवली तरी ते तुमच्या कायम लाँग टर्म मेमरीमध्ये खूप वेळ ते टिकून राहतात त्या गोष्टी, आणि त्या अशा पटकन पेपर सोडवताना लगेच इन्स्टिंक्टिव्हली येतात. तो इन्स्टिंक्ट तुमचा स्ट्रॉंग करण्यासाठी पण तुम्हाला बऱ्याच काही काही गोष्टी कराव्या लागतात. मेंटरिंग बॅचमध्ये आपण त्या सगळ्या घेऊ, पण सो माझं म्हणणं हेच आहे की तुमच्या हाताने काढलेल्या तुमच्या नोट्स हे अत्यंत अत्यंत इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे बाकीच्यांच्या मी याच्या नोट्स घेतो, त्याच्या नोट्स घेतो, बाहेरूनच विकत आणतो आणि तेवढी मेहनत मी करत नाही. जेवढी मेहनत इथे टाकाल ती आन्सरमध्ये दिसूनच येईल. क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग आर detrivores? Earthworms, jellyfish, millipedes, seahorses, woodlice. Select the correct answer using the code given below. डेट्रिवोर प्राणी कुठले आहेत? आता याच्यामध्ये ना परत 5 आलेले आहेत, सो एलिमिनेशनला जागा आहे. याच्यामधला जेलीफिश ठीक आहे असू शकतो. मिलीपेड्स म्हणजे ते छोटे छोटे अळ्या टाईपचे नसतात का ते वाले. सी हॉर्सेस हे पाण्यातले प्राणी आहेत. तर डेट्रिवोर पाण्यामध्ये जे मृत प्राणी आहेत त्याच्यावर ते जगणार आहेत का? नाही. 4 गेलं, आन्सर आलं 135. 1 आहे अर्थवर्म तर आर डेफिनेटली डेट्रिवर्स, त्याच्यामुळे 2 तर पहिलेच एलिमिनेट, म्हणजे हा वाला ऑप्शन तर पहिलेच एलिमिनेट होतो, हा होतो. जेलीफिश त्याच्यामुळे ते पण नाही आहे. जरी माहिती नसेल तरी पण कसं आन्सर येतं, 1, 3 आणि 5 वुडलाईस. सी हॉर्सेस एक एलिमिनेट केला तर आन्सर येतं. सो 5 जेव्हा पण येतात ना लगेच एलिमिनेशन पॉईंट शोधायचा की सगळ्यात मोस्ट अनलाइकली कुठला आहे की जो डेट्रिवोर नसू शकतो. सी हॉर्स अशा टाईपचा असतो ना. आता माझं ड्रॉइंग एवढं खास नाही आहे, बट अशा टाईपचा तो असतो. सो फन्सचं आपण मगच पाहिलं. आता मी जे कायम सांगते की ज्या पण गोष्टी आपलं म्हणजे PYQ आहे त्याचा अभ्यास कसा करायचा. ठीक आहे, तुम्हाला वेगळी नोट नाही काढायची. मी माझ्या नोट म्हणजे मी याच्या व्यतिरिक्त पण माझ्या वेगळ्या नोटमध्ये त्या लिहिल्या होत्या. 2-2 वेळेला लिहिल्या आणि माझे काही एफर्ट जाणार नव्हते. सो या क्वेश्चन पेपरमध्ये मी परत तिथल्या तिथेच लिहून ठेवलं की अर्थवर्म्स काय आहे. इंडिव्हिज्युअल वॉर्म्स आहे, मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स, देन जेलीफिश नॉट अ फिश. सो आता जेलीफिश 2021मध्ये विचारलेलं आहे, नॉट अ फिश. ही एक थीम घेऊन ते जेलीफिशवर क्वेश्चन टाकू शकतात. इन्व्हर्टिब्रेट आहे, झूप्लॅन्क्टन आहे, क्लोजली रिलेटेड टू कोरल सी एनिमल्स, स्नायडेरियन्स फायलम जो स्नायडेरियन आहे याच्यावर पण क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. नो ब्रेन असतो, नो हार्ट असतो, अशा सगळ्या गोष्टी. सो ह्याच्यामधली एखादी क्वेश्चन घेऊन तो क्वेश्चन विचारू शकतात. पण तिथल्या तिथे लिहिल्याने ॲटलिस्ट मला या गोष्टी तरी तिथल्या तिथे माझ्या लिहिल्या गेल्या. मी जेव्हा पण PYQ बघेल या वारंवार गोष्टी मला दिसत राहतील आणि परत पेपर आला की मला ते सोडवायला बरं पडेल. क्वेश्चन नंबर 29. द कॉमन कार्बन मेट्रिक सपोर्टेड बाय UNEP हॅज बीन डेव्हलप्ड फॉर A. Assessing the carbon footprints of building operations around the world, enabling commercial farming entities around the world to enter carbon emission trading, enabling governments to assess the overall carbon footprints caused by their countries, assessing the overall carbon footprints caused by the use of fossil fuels by the world in unit time. सो इथे अनेबल करायचं आहे त्यांना कणाल तरी इथे असेस करायचं आहे. आता कॉमन कार्बन मॅट्रिक UNEP हा तेव्हा पण करंट अफेअर्समध्ये माहिती नव्हता, पण बऱ्याच लोकांनी कॉमन कार्बन मॅट्रिक या वर्ड्सची ब्रेक करून त्यांनी त्याचा आन्सर काढलं होतं. सो कॉमन कार्बन मेट्रिक म्हणजे काय की एक कुठलं तरी त्यांनी मेजरमेंटसाठी काहीतरी एक घेतलेलं आहे. सो असेसिंग द ओव्हरऑल म्हणजे मेजरमेंट करायचं आहे. ह्या दोनमध्ये मेजरमेंटला काही वाव आहे का? अनेबल करता येते. अनेबल कमर्शियल फार्मिंग एंट्रीज अराउंड द वर्ल्ड टू एंटर द कार्बन इमिशन ट्रेडिंग. मेट्रिकमध्ये जे ट्रेडिंग म्हणजे हे काही जात नाही आहे. अनेबलिंग गव्हर्नमेंट्स टू असेस द ओव्हरऑल कार्बन फुटप्रिंट कॉज्ड बाय देअर कंट्रीज. ठीक आहे, याच्यामध्ये तरी असेसमेंट होत आहे. हे तर डेफिनेटली नॉट. असेसिंग द कार्बन फुटप्रिंट्स ऑफ द बिल्डिंग ऑपरेशन्स अराउंड द वर्ल्ड. येस, दिस कॅन बी. असेसिंग द ओव्हरऑल कार्बन फुटप्रिंट्स कॉज्ड बाय द यूज ऑफ द फॉसिल फ्युएल्स बाय द वर्ल्ड इन युनिट टाईम. किती ब्रॉड कन्सेप्ट आहे. सो दिस म्हणजे ॲटलिस्ट याच्यामध्ये ना हा स्टेटमेंट जरी एलिमिनेट केलं तरी पण आय वुड थिंक की ठीक आहे तुम्ही राईट डिरेक्शनला जात आहे. पण तुम्ही जर का हे मारलं तर मग ते चूक आहे. ह्याचा आन्सर A आहे, असेसिंग द कार्बन फुटप्रिंट्स ऑफ द बिल्डिंग ऑपरेशन्स अराउंड द वर्ल्ड. बट नसेल येत तर असे क्वेश्चन सोडवायचे नाही, पण ॲटलिस्ट मारायचं आहे म्हणून काही पण नाही आन्सर मारायचं. हे तर ज्यांनी मारलं त्यांची डिरेक्शनच चुकते आहे. ठीक आहे, सो दिस इज रॉंग.
Question number 30. Which of the following have species that can establish symbiotic relationship with other organisms? Schneiderians, fungi, protozoa. Select the correct answer using the code given below. सिम्बॉटिक रिलेशनशिप, दोघं एकमेकांना सपोर्ट करत आहे. सो स्नायडेरियन्स आत्ता आपण जेलीफिशवाला पाहिलं होतं. जेलीफिश हे स्नायडेरियनची स्पीसीज आहे. म्हणजे ते एका थीमवरनं दोनच क्वेश्चन बरेचदा ते एकाच पेपरमध्ये विचारतात. सो ठीक आहे. स्नायडेरियन्स सिम्बॉटिक रिलेशन, स्नायडेरियन्समध्ये कोरल्स पण येतात, या फायलममध्ये कोरल्स पण येतात. सो दिस इज राईट. सिम्बॉटिक रिलेशनशिप फंगायचं तर माहीतच आहे आपल्याला, त्याच्यामुळे लायकेन्सचे जे आपण पाहिले होते फंगाय आणि हे काय म्हणतात एक मिनिट, हां. सो तो फंगाय तर आपण पाहिलं होतं. फंगा म्हणजे लायकेन फंगाय आणि अलगाचं मिळून बनतात, त्याच्यामुळे याच्यामध्ये पण सिम्बॉटिक रिलेशनशिप आहे. प्रोटोझोआचं आहे का सिम्बॉटिक रिलेशनशिप? तर आहे. म्हणजे वूड इटिंग लाईज जो आहे आणि त्याच्या पोटामध्ये जो प्रोटोझोआ असतो त्या दोघांचं ते सिम्बॉटिक रिलेशनशिप आहे. त्याच्यामुळे 1 2 3 ऑल ऑफ द अबाव इज द आन्सर हिअर. हां. वूड इटिंग प्रोटोझोआ आणि टर्माइटच्या गटमध्ये असतो तो वूड इटिंग प्रोटोझोआ. फंगाय आणि अलगाचं मिळून लायकेन्स. आणि स्नायडेरियनमध्ये तर कोरल्स वगैरे त्याच्यामध्ये येतातच, त्याच्यामुळे दॅट इज द एपिटोम ऑफ सिम्बॉटिझम. क्वेश्चन नंबर 31. विथ रेफरन्स टू 64 योगिनी टेम्पल सिच्युएटेड नियर मोरेना, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इट इज अ सर्क्युलर टेम्पल बिल्ड ड्युरिंग द रेन ऑफ कच्छ पगटा डायनेस्टी. It is the only circular temple built in India. It was meant to promote the Vaishnava cult in the region. Its design has given rise to a popular belief that it was the inspiration behind the Indian Parliament building. Which of the statements given above are correct? इथे पण एलिमिनेशनला वाव आहे. आता हे बघा, 64 योगिनी टेम्पल आहे, मोरेना डिस्ट्रिक्टमध्ये वगैरे वगैरे आहे. बरं, कच्छ पगटा डिनेस्टी कोणालाच माहिती नव्हती तेव्हा. इट इज द ओनली सर्क्युलर टेम्पल बिल्ट इन इंडिया. इज इट पॉसिबल? इंडियामध्ये एवढे टेम्पल आहे, त्याच्यातलं ते एकच सर्क्युलर टेम्पल असणार आहे का? म्हणजे एखाद्या छोट्या गावात छोट्या एका एरियामध्ये पण एकाने सर्क्युलर टेम्पल बांधलं. सो असं आहे का की ते एकच सर्क्युलर टेम्पल आहे? सो दिस इज एक्स्ट्रीम स्टेटमेंट. 2 एलिमिनेट केला. 2 एलिमिनेट केल्यावर आन्सर आलं 1 आणि 4. इट इज सर्क्युलर टेम्पल बिल्ड ड्युरिंग द रेन ऑफ कच्छ पगटा डायनेस्टी. यस. त्याच्यानंतर 4th काय? इट डिझाईन हॅज गिवन राईज टू द पॉप्युलर बिलीफ दॅट इट वॉज द इन्स्पिरेशन बिहाइंड द इंडियन पार्लमेंट बिल्डिंग. सो इथे पण जसं मागच्या वेळेला आपण पाहिलं इन्फ्लुएन्स, म्हणजे ते आपण इकॉनॉमीचा जो कन्सेप्ट पाहिला होता की इट इज इन्फ्लुएन्स बाय, इथे पण इन्स्पिरेशन तर कशावर देऊ शकतं? कुठल्या तरी एखाद्या बुकमध्ये कोणीतरी सांगितलं की बाबा ह्याच्या मागचं हे इन्स्पिरेशन आहे, तरी इट कॅन बी ट्रू. किंवा नसेल जरी लिहिलं तरी इट कॅन बी एन इन्स्पिरेशन, कारण आपली पार्लमेंट जी होती ती पण गोल होती आणि 64 योगिनी टेम्पल पण गोल आहेच, हे ते सांगतच आहेत. त्याच्यामुळे इट कॅन बी एन इन्स्पिरेशन. सो इट्स व्हेरी ट्रू. सो इट्स राईट. 3rd काय? इट वॉज मेंट टू प्रमोट द वैष्णवा कल्ट इन रिजन. सो हे शैवा कल्टचं होतं, वैष्णवा कल्ट नाही. आणि ते अशा ठिकाणी रिप्लेसमेंट करतात, शैवाला वैष्णवा अशा गोष्टी ते करतात. म्यानमार्स अल्वार्समध्ये फरक करतील, बुद्धिझम जैनिझममध्ये करतील. सो इथे लक्ष ठेवायचं. सो आन्सर 1 and 4. क्वेश्चन नंबर 32. Which one of the following ancient towns is well known for its elaborate system of water harvesting and management by building a series of dams and channelizing water into connected reservoirs? व्हेरी व्हेरी ऑब्वियस. म्हणजे लहानपणापासून हे आन्सर ऐकतं ढोलावीरामध्ये ती वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम होती. 16 ते एकमेकांच्या एक पाठोपाठ ते वॉटर रिझर्वायर्स वगैरे होते आणि त्याच्यातून ते वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम चालवायचे त्यांची. सो काहीच डिस्कस करण्यासारखं काही नाही. इन द फर्स्ट क्वार्टर ऑफ 17th century, in which of the following were the factory or factories of the इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी लोकेटेड? जरा टफ लेवलचा क्वेश्चन होता, कारण बऱ्यापैकी फॅक्च्युअल होता,
पण आता इथे पण त्यांनी द फर्स्ट क्वार्टर ऑफ 17th सेंचुरी, फर्स्ट क्वार्टर म्हणजे 17th सेंचुरी, 17th सेंचुरी म्हणजे कधीपासून सुरू होते? 1600 पासून. फर्स्ट क्वार्टर म्हणजे 1600 ते 1601 ते 1625 या काळामध्ये कुठे कुठे फॅक्टरीज त्यांच्या झाल्या. सो बरोस, चिकागो, त्रिचिनापॉली हे जरी माहिती नसेल तरी त्रिचिनापॉली इथे इंग्रजांची फॅक्टरी ही बऱ्यापैकी हे ऐकिवात नव्हतीच, त्याच्यामुळे धिस वॉज रॉंग. म्हणजे ज्यांनी स्पेक्ट्रमचा बऱ्यापैकी अभ्यास केलेला आहे ॲटलिस्ट त्याला हे तरी एलिमिनेट करता यायला पाहिजे. आता 1 आणि 2 आणि 1मध्ये तरी ठीक आहे, कन्फ्युजन होऊ शकतं की चिकागोला आहे का नाही, पण बरोसला तर माहितीच होतं की आहे, त्याच्यामुळे 1 तर राईटच आहे. आता 1 आणि 2मध्ये जर का कोणी गेस घेतला तर आय वुड थिंक की हां बाबा राईट डिरेक्शनला आहे. पण 3 आणि 2-3मध्ये जर का मारलं असेल कोणी आन्सर तर दॅट इज रॉंग. यू आर गोईंग रॉंग. तुमची रिव्हिजनची पद्धतच चुकती आहे. सो 1 आणि 2मध्ये बघायचं आहे कुठला आन्सर आहे. सो याचं 1 ओनली आन्सर आहे, 2 पण नाही आहे. ठीक आहे. हे म्हणजे फर्स्ट क्वार्टर ऑफ 17th सेंचुरीमध्ये वगैरे त्यांनी स्पेक्ट्रममध्ये सरसर, आता तर त्यांनी 2021 नंतर अपडेट केलं असेल, पण आधीपासून त्यांनी फर्स्ट हाफ ऑफ द सेंचुरी, सेकंड हाफ ऑफ द सेंचुरीमध्ये कसं कसं इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे, म्हणजे ब्रिटिशांचं राज्य कसं कसं वाढत गेलेलं आहे हे दिलेलंच आहे. सो पुढे याच्या पुढे अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं की हिस्ट्रीचा अभ्यास ते अशा पद्धतीने पण विचारत आहेत. फर्स्ट क्वार्टर, फर्स्ट हाफमध्ये काय होतं आहे अशा पद्धतीने पण ते जात आहेत. सो इथे पण मी माझ्या काही नोट्स, माझ्या हँडरिटन नोट्स हरवल्या होत्या, त्याच्यामुळे मला खूप वेळेवर ते हरवल्या होत्या, म्हणून मी एका टॉपरच्या ज्या नोट्स मिळाल्या होत्या त्याच्यामध्ये मी हे केलं होतं. पण तरीही त्याच्यामध्ये पण मी माझे ॲडिशन्स केलेच होते. मी याच्या आधी पण खूपदा सांगितलं की तुमच्या नोट्स तुमच्याशी बोलायला पाहिजे, त्याच्यामुळे हे असे ॲडिशन करून ठेवणे त्याच्यामध्ये हे सगळं आपलं काम आहे. हे इथे बघा सेकंड हाफ ऑफ 15th सेंचुरी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी ॲड करून ठेवल्या. क्वेश्चन नंबर 34. फ्रॉम द डिक्लाइन ऑफ गुप्ताज अंटिल द राईज ऑफ हर्षवर्धना इन द अर्ली 7th सेंचुरी विच ऑफ द फॉलोइंग किंगडम्स वर होल्डिंग पॉवर इन नॉर्दर्न इंडिया? सो डिक्लाइन ऑफ गुप्ताचं डिक्लाइन मी याच्यासाठी एक व्हिडिओ देते. पूर्ण हिस्ट्रीची जी टाईमलाईन आहे एकदम एन्शंटपासून ते मॉडर्न इंडियापर्यंत ती सगळी टाईमलाईन तुम्हाला त्या व्हिडिओमधून कवर होऊन जाईल आणि तिची नोट पण मी पाठवते. सो गुप्ता पिरियड झाला आहे आणि गुप्तानंतर लगेच हर्ष आला आहे. सो त्या लगेच म्हणजे थोडासा पिरियड नंतर सो डिक्लाइन झाला आणि त्याच्यानंतर हर्षवर्धना अंटिल द राईज ऑफ हर्षवर्धन इन अर्ली 7th सेंचुरी विच ऑफ द फॉलोइंग किंगडम्स वर होल्डिंग पॉवर्स इन नॉर्दर्न इंडिया? सो UPSCचा एनिवे आजकाल कल त्या तेवढ्या मधल्या म्हणजे मेन गुप्त झाला आणि त्याच्यामध्ये हे झालं, त्याच्यानंतर अर्ली मेडियल म्हणजे मुघल किंवा सल्तनत पिरियड सुरू होण्याआधी इथे काय ज्या ज्या डिनेस्टी होत्या त्याबद्दल UPSC बऱ्यापैकी आजकाल फोकस करायला लागलं आहे. त्याच्यामुळे हे जे मधले स्पेसेस आहेत जे मेन गोष्टी आहे, गुप्त झालं, पल्लवा झालं, त्याच्यानंतर इकडे मौर्यास झालं, महाजनपदा झालं, ते हे मेन स्ट्रीम सोडून त्याच्या मध्ये ज्या गोष्टी फिलर्स म्हणून आलेल्या होत्या त्याच्यावर UPSC बऱ्यापैकी क्वेश्चन विचारायला लागले, त्याच्यामुळे त्याचे थोडंसं माहिती करून ठेवायची. सो आता डिक्लाइन ऑफ गुप्ताज. सो डिक्लाइन होत असेल जरी हे पण बऱ्यापैकी कोणाला माहिती नव्हतं. 6 आहे, एलिमिनेशनला जागा आहे, ऑल ऑफ द अबव एनिवे आहेच नाही. सो कुठलं नसू शकतं हे बघूया. गुप्ताचा मागधा गुप्ता तर ते फ्रॉम द डिक्लाइन झाले म्हणजे पूर्ण सगळ्या जगामधून तिथनंच डिक्लाइन झाले का एखादा छोटा मोठा तरी असू शकतं. सो गुप्ताचा मागधा असण्याचे चान्सेस आहेत. पुष्यभूतीज परमाराज ऑफ मालवा, ठीक आहे, हे नाही माहिती आपल्याला, बघूया काय आहे तर. तरी परमाराज ऑफ मालवाचं पण अर्ली मेडिवल पिरियडमध्ये ते होते, पण ते विच ऑफ द फॉलोइंग किंगडम्स होल्डिंग पॉवर इन नॉर्दर्न इंडिया याच्याबद्दल विचारलं. त्याच्यामुळे ते त्याच्या आधी पण थोड्या ट्रेसेसमध्ये असू शकतात वगैरे असंही वाटू शकतं. पुष्यभूतीज ऑफ थानेसर. सो ज्यांनी हिस्ट्री वाचलं त्याला हे माहिती आहे की हर्षवर्धनाचा आहे तो पुष्यभूती डेनेस्टीचा होता. त्याच्यामुळे हा पण म्हणजे हर्षवर्धना राईज होण्याआधी थोडं कोणीतरी तर असेलच तिथे, त्याच्यामुळे 3 पण आहे. सो 1 आणि 3 अकोमोडेट करणारं कुठलं ऑप्शन आहे? हेच आहे. म्हणजे 1 आहे, 3 आहे, 4 आहे आणि 6 आहे. 4 मौखारीज ऑफ कन्नौज आणि मैत्रकाज ऑफ वल्लभी. ठीक आहे. आता हे जरी माहिती नव्हते तरी आपण महाराष्ट्रीयन आहोत तर यादवांचा पिरियड जो आहे तो 7th सेंचुरीमध्ये होता का याची एकदा चेक करा. आपण महाराष्ट्रात देवगिरीचे यादव होते, त्यांचं कुठे म्हणजे MPSC ज्यांनी केलेली आहे एखाद्या वेळेला तरी त्यांनी
त्यांना तरी थोडीफार आयडिया असेल, जरी नसेल केली तरी बिईंग अ महाराष्ट्रीयन यादवांचा पिरियड थोडाफार तरी माहिती असेल की बाबा या वेळेला होते का नाही, त्याच्यामुळे तिथून पण एक एलिमिनेशन पॉईंट बनतो. पण त्यांनी हे 2 एलिमिनेट होतात. आता 2, 3, 4 आणि 1, 3, 4, 6मध्ये फर्स्ट हे असायलाच पाहिजे, पुष्यभूतीचं स्थानेसर हे असायलाच पाहिजे आणि त्याच्यावरूनच हे आन्सर येतं 1, 3, 4, 6. हे सगळं एवढं कोणाला माहिती नव्हतं, म्हणजे परमारास जरी माहिती असेल पण मौखारीज ऑफ कन्नौज आणि मैत्रकाज ऑफ वल्लभी वगैरे कोणाला माहिती नव्हतं. ज्यांचा ऑप्शनल असेल हिस्ट्री त्यांना बऱ्यापैकी ते माहिती असण्याचे चान्सेस आहेत, पण जनरल अभ्यास करतात त्यांना नाही. कन्सिडर अच्छा 34 झालेलं आहे. हां यादवाज ऑफ देवगिरी 1860 AD मधला त्यांचा पिरियड होता. क्वेश्चन नंबर 35. अकॉर्डिंग टू पोर्तुगीज रायटर नुनीज, द वुमन इन विजयनगरा एम्पायर वर एक्सपर्ट इन विच ऑफ द फॉलोइंग एरियाज? रेस्लिंग, ॲस्ट्रॉलॉजी, अकाउंटिंग, सूतसेंग. ठीक आहे, रेस्लिंग माहिती आहे, अकाउंटिंग माहिती आहे, ॲस्ट्रॉलॉजी माहिती आहे. सूतसेंग काय नाही माहिती, लगेच हिंदी व्हर्जन बघायचं त्याचं. सूतसेंग म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे, भविष्यवाणी. ओके, सो भविष्यवाणी आणि ज्योतिषशास्त्र कनेक्टेड आहे. ओके, म्हणजे मग काय की इधर येतील तर हे दोन्ही येतील, अदरवाईज नाहीच येणार. सो दोन्ही कशामध्ये, 2 आणि 4 याच्यामध्ये आणि याच्यामध्ये. आता ॲस्ट्रॉलॉजी जरी कोणाला माहिती नसेल पण तरी बेसिक एवढं माहिती आहे की ॲस्ट्रॉलॉजीमध्ये गणितीय म्हणजे आकडेमोडीचा बराच मोठा भाग आहे, त्याच्यामुळे अकाउंटिंग पण त्याच्याशी रिलेटेडच गोष्ट असू शकते. सो 2, 4 आणि 3 अकोमोडेट करणार कुठलं आहे, त्याच्यामुळे 1 पण एक आहेच, रेसलिंग. ठीक आहे, कोणाला माहिती नव्हतं हे की नुनीज एवढं कोण आहे, नुनीजचं जे काही अकाउंटिंग आहे म्हणजे जे पण नुनीजने लिहिलेलं आहे ते एवढं कोणी वाचलं नव्हतं, किंवा असं एवढं स्पेसिफिक बुक जो वाचत असेल तो जास्त स्पेसिफिसिटीमध्ये चालला आहे हिस्ट्रीच्या, आणि मग तो बाकीच्या सब्जेक्टकडे दुर्लक्ष करतो, त्याच्यामुळे एवढं आतमध्ये जाऊन कोणी वाचत नाही. पण तरी पण एलिमिनेशन पद्धतीने किंवा थोडंसं एक लॉजिक लावून त्यांनी कसं आन्सर काढलं याचा हा उत्तम उदाहरण आहे. क्वेश्चन नंबर 36. विथ रेफरन्स टू मदनपल्ले ऑफ आंध्र प्रदेश, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट? Pingali Venkaiah designed a tricolor Indian national flag here. Pattabhi Sitaramaiah led the Quit India movement of Andhra region from here. Rabindranath Tagore translated the national anthem from Bengali to English here. Madam Blavatsky and Colonel Alcott set up the headquarters of Theosophical Society first here. नाही, हे तर अड्ड्यारमध्ये होतं आणि न्यूयॉर्कला पहिले स्थापन झाली आणि मग अड्ड्यारमध्ये आणलं. रवींद्रनाथ टागोर ट्रान्सलेट द नॅशनल एंथम फ्रॉम बेंगाली टू इंग्लिश हिअर. हे खूपच म्हणजे काय म्हणतात, खूपच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे असे क्वेश्चन माहिती नसेल तर उगाच काहीतरी मारायला जायचं नाही. पट्टाभी सिद्धारामय्या लेड द इंडियन मुवमेंट ऑफ आंध्र रिजन फ्रॉम हिअर, ही होती का? डेफिनेटली नॉट. त्याच्यामुळे हे रॉंग. आता हे 2 तर कोणी मारायलाच नाही पाहिजे होते, कारण हे डायरेक्ट सोर्सेसमधनं आहे. मारलं असेल तर ए किंवा सी जर का आन्सर मारलं असेल तर ठीक आहे, अगदीच बाबा नाही घ्यायचं आहे, पण याचा आन्सर तर ए आहे. पण शक्यतोवर असे क्वेश्चन सोडवायचे टाळायचेच. आणि हे पण ना त्यांनी हे पण NCERTच्या मला वाटतं 6th स्टँडर्डचं हे बुक आहे, ज्याच्यामध्ये ना त्यांनी इथे खाली दिलेलं आहे, जनगण मन वॉज ट्रान्सलेटेड बाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर फ्रॉम बेंगाली टू इंग्लिश इन फेब्रुवारी 1919 ॲट मदनपल्ले इन द डिस्ट्रिक्ट ऑफ चित्तौर. ओ सॉरी, मी याचा आन्सर ए सांगितलं का? हां, पिंगाली सॉरी, हे नाही आहे याचा आन्सर. सो सी याचा आन्सर आहे. सी आन्सर आहे. यांनी 6th स्टँडर्डच्या बुकमधून तिथे दिलेलं आहे की मदनपल्लेला त्यांनी ते ट्रान्सलेट केलं. आणि पिंगाली व्यंकय्यांनी जो ट्रायकलर डिझाईन केला तो विजयवाड्याला डिझाईन केला. हे एक एक्स्ट्राची माहिती आपण आपल्या नोट्समध्ये ॲड करायला पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक आता NCERT काढून ते वाचलंच पाहिजे. हा जस्ट मला सोर्स सापडला म्हणून मी दिलेला आहे, बट नॉट नेसेसरीली एवढ्या बारीक लेवलची माहिती जाऊन वाचली पाहिजे. बाकीच्या सब्जेक्ट्सकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. कन्सिडर द फॉलोइंग पेयर्स हिस्टॉरिकल प्लेसेस वेल नोन फॉर. बुर्जहोम रॉक कट श्राइन्स, चंद्रकेतुगड, टेराकोटा आर्ट, गणेश्वर, कॉपर आर्टिफॅक्ट्स. विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स गिवन अबाव इज ऑर आर करेक्टली मॅच? सो बुर्जहोमला असं काही नव्हतं, ते एन्शियंटमधली ती साईट आहे की ज्याच्यामध्ये एक
माणूस आणि त्याचा डॉग यांचं बरियल सापडलं होतं. सो रॉकेट शाईन तिथे नव्हतेच आणि रॉकेट ही UPSCची एनिवे खूप फेवरेट थीम आहे. त्याच्यामुळे ज्यांनी पण अभ्यास केला असेल आर्ट अँड कल्चरचा थोडाफार त्यांना हे तरी माहिती असेल की रॉकेट शाईन बुरझॉमला नाही आणि बुरझॉमला काय आहे. सो दॅट इज रॉंग. फर्स्ट गेला 3 आणि 2 आणि 3. चंद्रकेतुगड टेराकोटा आर्ट 2024मध्ये पण चंद्रकेतुगडबद्दल क्वेश्चन आला होता. सो तेव्हा चंद्रकेतुगड बऱ्याच जणांना वाटलं की असं अचानकपणे कुठून आलेला. सो 2021मध्ये त्यांनी ऑलरेडी त्याचं एक हे दिलीच होती, म्हणजे काय म्हणतात हिंट दिलेलीच आहे. त्याच्यामुळे याचा अभ्यास केला असता तर 2024चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करणं सोपं गेलं असतं. ओडिसामध्ये ट्रेडिंग पोर्ट टाऊन आहे की काय, ओडिसामध्ये आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये आहे, हे सगळं जर का हे पाहिलं असतं तर ते डेफिनेटली आलं असतं. गणेश्वर राजस्थानमधली कॅल्क्युलिथिक साईड आहे, त्याच्यामुळे इथे कॉपर आर्टिफॅक्ट्स होतेच. सो याचा आन्सर 3 आहे. दिस वॉज नॉट टेराकोटा आर्ट, इथे नाही सापडलं होतं. ओ सॉरी, टेराकोटा आर्ट हां चंद्रकेतुगडला टेराकोटा आर्ट होतं. सॉरी, याचा आन्सर 2 आणि 3 आहे. ह्याचा अभ्यास केला 2024चा क्वेश्चन पेपरमध्ये डिरेक्टली ते आन्सर आलेलं आहे. Question number 38. Consider the following statements. It was during the reign of Iltutmish that Genghis Khan reached the Indus in pursuit of the fugitive Khwarizm prince. It was during the reign of Muhammad bin Tughlaq that Timur occupied Multan and crossed the Indus. It was during the reign of Dev Raya II of Vijayanagara Empire that Vasco da Gama reached the coast of Kerala. Which of the statements given above is or correct? Very factual. येत असेल तर सोडवायचं, नाहीतर नाही सोडवायचं. खूपच फॅक्च्युअल आहे, म्हणजे तिन्ही स्टेटमेंटमध्ये खूप फॅक्ट्सची गरज आहे. तरी मी याचा सोर्स 2020 हा परत क्वेश्चन कधी विचारला गेला होता, एक मिनिट, हा 2021ला विचारला गेला होता ना. 2022मध्ये पण परत हा क्वेश्चन त्यांनी याच लाईनवर विचारला. मेडिएवलच्या NCERTमध्ये पण दिलेला आहे, किंवा माझा रेफरन्स तामिळनाडूचा होता तर मी तामिळनाडूचा पण दिलेला आहे. ही डिफिटेड जलालुद्दीन मंगलबारी इन द रूलर ऑफ ख्वाजाइम. Khwarizm Mangarbani crossed the river Indus and sought asylum from Iltutmish. Iltutmish refused to give him shelter in order to save his empire from the onslaught of Mongols. Fortunately, the Iltutmish Genghis Khan returned home without entering into India. In fact, the Mongol policy of Iltutmish saved India from the wrath of Genghis Khan. इथेच दिलेलं आहे. So it was during the reign of Iltutmish that Genghis Khan reached the Indus in pursuit of the fugitive Khwarizm prince. Yes, true. So 1 is right. आता 2 राईट आहे की नाही ते बघायचं. इट वॉज ड्युरिंग द रेन ऑफ मोहम्मद बिन तुगलक दॅट तैमूर ऑक्युपाइड मुलतान अँड क्रॉस द इंडस. MBT म्हणजे मोहम्मद बिन तुगलकचा पिरियड काय होता, 1325 ते 1351. तैमूर कधी आला, 1398मध्ये. त्याच्यामुळे ते काही जुळत नाही. कृष्णदेवरायाचा पिरियड काय, 1225 ते देवराय 2चा 1222 ते 1446. वास्को द गामा कधी आला, 1498. आता एवढे सगळे पाठ राहणं शक्य आहे का, असेल तर खूपच चांगलं. मात्र असे क्वेश्चन्स बऱ्यापैकी सोडवता येतील, नसेल तर अशा क्वेश्चनच्या नादी लागायचं नाही. याचा आन्सर 1. उगाच गेस घ्यायचे नाही, जिथे फॅक्ट्स आहेत तिथे उगाच गेस घ्यायचे नाहीत. परत हा सोर्स मी दाखवला आहे. Question number 39. Consider the following statement. Saint Francis Xavier was one of the founding members of the Jesuit order. Saint Francis Xavier died in Goa and a church is dedicated to him there. The feast of Saint Francis Xavier is celebrated in Goa each year. Which of the statements given above are correct? आता ह्याच्यामध्ये पण हा पण बऱ्याच लोकांनी चुकवला, कारण की सगळ्यांना वाटलं 1 2 3 1 2 3 मारायचं आणि तसा आहे केलं. पण अशा टाईपचे क्वेश्चन जनरली एक तर सोडवू नका, किंवा सोडवायचं असेल तर थोडे तरी एज्युकेटेड गेस घ्यायला पाहिजे. सेंट फ्रान्सिस झेवियर इज वन ऑफ द. आता जेसुई ऑर्डरचे कितीतरी फाउंडर मेंबर असतील, त्या प्रत्येकांना फ्रान्सिस झेवियरला तो शोधेल का की बाबा हा होता का, आणि तो 1 ऑफ द दिलेला आहे. सो जनरली असं दिस कॅन बी राईट. 2 3 गेलं. आता सेंट फ्रान्सिस झेवियर डाईड इन गोवा अँड अ चर्च इज डेडिकेटेड टू हिम देअर. म्हणजे इथे काय काय त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे की एकतर गोव्यामध्ये ते वारले, त्याच्यानंतर चर्च त्यांना डेडिकेटेड केलेला आहे तिथे.
खूप जनरलिस्टिक स्टेटमेंट वाटतं, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना ना हे दोन्ही पण राईट वाटले. बट दिस वॉज रॉंग अँड द फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर सेलिब्रेटेड इन गोवा इच इयर. दिस इज राईट. सो याचा आन्सर 1 आणि 3 आहे. पण बऱ्याच लोकांनी 1, 2 आणि 3 मारलं आणि तिथे ते चुकले. पण असं करायला जायचं नाही. पण आता तसं पाहिलं ना तर थर्ड स्टेटमेंट इज ऑल्सो व्हेरी जनरलिस्टिक. अ फीस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर इज सेलिब्रेटेड इन गोवा इच इयर. सो गोव्याच्या गव्हर्नमेंटकडून ती सेलिब्रेट केल्या जाते किंवा असं काही नाही. म्हणजे गोव्यातली एखादी फॅमिली जरी सेलिब्रेट करत असेल तरी पण ते स्टेटमेंट ट्रूच होणार आहे की. त्याच्यामुळे 1 आणि 3 त्याचा आन्सर आहे. बट 2 इज रॉंग की त्यांची गोव्यामध्ये डेथ नव्हती झाली, दुसरीकडे झाली होती. Question number 40. With reference to the history of ancient India, which of the following statements is or are correct? Mitakshara was the civil law for upper caste and Dayabhaga was the civil law for lower caste. In the Mitakshara system, the sons can claim right to the property during the lifetime of the father, whereas in Dayabhaga system, it is only after the death of the father that the son can claim right to the property. The Mitakshara system deals with the matters related to the property held by male members only of the family, whereas the Dayabhaga system deals with the matters related to the property held by both male and female members of a family. Select the correct answer using the code given below. 1 and 2, 2 only, 1 and 3, 3 only. सो हा पण बऱ्यापैकी खूपच डीप क्वेश्चन होता. ज्यांचं हिस्ट्री ऑप्शन असेल त्यांच्यासाठी पण हा टफ क्वेश्चन होता. त्याच्यामुळे असे क्वेश्चनमध्ये गेस घ्यायचा नाही. सो याचा आन्सर म्हणजे हे पूर्ण फॅक्च्युअलच आहे. याच्यामध्ये काही गेस पण नाही घेऊ शकत आणि काहीच नाही करू शकत. सो याचा आन्सर 2 ओनली आहे. ना की हे, ना की हे, ना की हे. 2 ओनली. मिताक्षरा सिस्टम, सन्स कॅन क्लेम राईट टू द प्रॉपर्टी ड्युरिंग द लाईफ टाईम ऑफ फादर, whereas in Dayabhaga system it is only after the death of the father that the sons can claim right to the property. This is right. Question number 41. With reference to the history of ancient India, Bhavabhuti, Hastimala and Kshemeshwara were famous for. हे प्लेराइट्स होते, प्लेराइटर्स. लिटरेचरची थीमवर बॅक टू बॅक क्वेश्चन्स टाकलेले आहेत. लिटरेचरवर UPSC बऱ्यापैकी आजकाल फोकस करायला लागली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर बघायचं. परत मी सांगितलं की नोट्स तिथल्या तिथे काढून ठेवायचे. सो क्षेमेश्वरा 11th सेंचुरी संस्कृत दशावतार चरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दशकुमार चरित्र दंडीने लिहिलं आहे. म्हणजे जनरली आणि लिटरेचरमध्ये किंवा हिस्ट्रीच्या बऱ्याचशा टर्मिनॉलॉजी सेम आहे. असं दशावतार जर का आलं दश तर मग मी ते अशा सेम गोष्टी आजूबाजूला लिहून ठेवते. दशावतार चरित्र, दशकुमार चरित्र कोणाचं आहे? दंडे. हस्तिमल्ला कन्नडा प्ले रायटर होयसळा डिनेस्टीमधला होता. भवभूती पोएट, संस्कृत पोएट ऑफ करुणरसा. हा एक इम्पॉर्टंट थीम मला मिळाली की संस्कृत पोएट ऑफ करुण रसा. उत्तर रामचरिता कोर्ट पोएट ऑफ यशोवर्मन ऑफ कन्नौज, वर्मन डिनेस्टीचा. सो दिस इज, ही एक एक्स्ट्राची माहिती आपल्याला जी मिळाली ती आपण ॲड करून ठेवायची. Question number 42. Consider the following statements. The Montesquieu Chelmsford Reform of 1919 recommended granting voting rights to all women above the age of 21. The Government of India Act 1935 gave women reserved rights in legislature. Which of the statements given above is or are correct? याच्या आधी पण मी बरेचदा सांगितलं की हे जे ॲक्ट्स आहेत हे अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याच्यातला पण 1919च्या म्हणजे मी इथे 5 स्टार लिहिलेलं आहे बिकॉज याच्यावर वारंवार क्वेश्चन आलेले आहेत. सो इथे आणि इथे पण बघा, म्हणजे स्टेटमेंट जर का वाचलं, मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म रिकमेंडेड ग्रांटिंग वोटिंग राईट्स टू ऑल द वुमन अबाव द एज ऑफ 21. ऑल द मेनलाच तर नव्हतं, तर ऑल द वुमन तर लांबची गोष्ट, त्यांची तर अजूनच खराब स्थिती होती त्यावेळेला. सो ऑल द वुमनला देण्याचं हे चान्सेस नाही. सो दिस वॉज रॉंग. करेक्ट कुठलं विचारलं आहे ना? द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट ऑफ 1935 गेव वुमन रिझर्व सीट्स इन लेजिस्लेचर. येस दिले होते, पण ते इम्प्लिमेंट झालं नाही. इथे दाखवते 1999 सेपरेट इलेक्टोरेट्स टू डिप्रेस क्लासेस वुमन अँड लेबर्स. आता इथे दिसत नसेल, हे इथे वुमन लिहिलेलं आहे मी. ठीक आहे. सो अशा नोट्स काढल्याने हे असे क्वेश्चन पटापट येतात. आणि 1919मध्ये ते वुमनला राईट, UK स्वतःच 1928मध्ये वुमनला वोटिंग राईट्स मिळाले. USA 1920मध्ये 19th अमेंडमेंट त्यांची जी आहे तेव्हा मिळाले. आणि 1919मध्ये ऑल द वुमनला ते देणार आहे का? ते पण ब्रिटिश राज्य करते, ते पण इंडियन वुमनला, म्हणजे सगळ्या वुमनला पॉसिबलच नाही. व्हेरी एक्स्ट्रीम स्टेटमेंट. सो दिस इज रॉंग. 43rd question. With reference to 8th August 1942 in the Indian history, which of the following statements is correct? The Quit India resolution was adopted by AICC. Viceroy's Executive Council was expanded to include
more Indians, the Congress ministries resigned in 7 provinces. Cripps proposed an Indian Union with full dominant status once the Second World War was over. A is the answer. Directly spectrum मधलं आहे हे. Question number 44. Who among the following is associated with songs from prison? A translation of ancient Indian religious lyrics in English. बाल गंगाधर टिळक, जवाहरलाल नेहरू, मोहनदास करमचंद गांधी, सरोजिनी नायडू. मोहनदास करमचंद गांधी. व्हेरी फॅक्च्युअल. बऱ्यापैकी करंट अफेअर्समध्ये जे पण इम्पॉर्टंट लीडर्स आहेत त्यांचे इम्पॉर्टंट बुक्स आहेत त्याच्याबद्दल दिलेलं असतं. सो सॉंग फ्रॉम प्रिझन मोहनदास करमचंद गांधी. 44. हिस्ट्रीचे डिरेक्टली एकतर म्हणजे बऱ्यापैकी डीपमधले पण क्वेश्चन विचारले होते आणि काही काही वरचे विचारले होते पण काही काही टफ होते. जसं आपण तो इंग्रजांच्या फॅक्टरीजचा वगैरे पाहिला होता. थोडेसे टफर लेवलला आणि व्हेरी फॅक्च्युअल क्वेश्चन्स. हा पण खूप फॅक्च्युअल क्वेश्चन. हा पण फॅक्च्युअल याचा आहे मेडिवल इंडियाचा टर्मिनॉलॉजीचा. विथ रेफरन्स टू मेडिवल इंडिया विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट सिक्वेन्स इन असेंडिंग ऑर्डर इन टर्म्स ऑफ साईज? परगणा, सरकार, सुबा, सरकार, परगणा, सुबा, सुबा, सरकार, परगणा, परगणा, सुबा, सरकार. विथ रेफरन्स टू मेडिवल इंडिया याच्यामध्ये काय सांगितलं आहे? असेंडिंग ऑर्डरमध्ये विचारलेलं आहे. म्हणजे छोट्यापासून मोठ्याकडे जायचं आहे. सो सुबा काय होतं? सुबा सगळ्यात मोठा होता है ना. म्हणजे तसं पण इन जनरल पण बोलताना की तुम्हारे सुबे में म्हणजे एखादी हिंदी काही पाहिलं असेल सिरीज किंवा काही चर्चामध्ये पण की सुबे में किंवा एखादा बुक वाचलं असेल हिंदीमध्ये त्याच्यामध्ये सुबा वगैरे असे वर्ड्स असतात. सो सुबा वॉज दी ग्रेटेस्ट ऑफ ऑल. आता सरकार आणि परगणा, परगणा, सरकार आणि सुबा. सो याचा आन्सर ए. परगणा छोटा, त्याच्यानंतर सरकार, त्याच्यावरती त्याच्यानंतर सुबा. परगणाचा हेड शिकदार, सरकारचा अंमलगुजार, सुबाचा सुभेदार. क्वेश्चन नंबर 46. हिस्ट्रीमधला जो एज्युकेशनची थीम आहे स्पेक्ट्रममध्ये मागे एज्युकेशनबद्दल दिलेलं आहे त्याच्यामधला हा क्वेश्चन आहे. हू अमंग द फॉलोइंग वॉज असोसिएटेड ॲज सेक्रेटरी विथ हिंदू फिमेल स्कूल विच लेटर केम टू बी नोन ॲज बेथ्यून फिमेल स्कूल? कोण होतं याचा? ईश्वरचंद्र विद्यासागर. डिरेक्टली दिलेलं आहे म्हणजे स्पेक्ट्रममधून डिरेक्टली तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 47. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉलोनियल इंडिया शाह नवाज खान, प्रेम कुमार सहगल अँड गुरबख्श सिंग धिल्लो आर रिमेंबर्ड ॲज. हे पण डिरेक्टली स्पेक्ट्रममधून. ऑफिसर्स ऑफ इंडियन नॅशनल आर्मी, INA ट्रायल्स, रेड फोर्टवरती जे झाले होते त्याच्याशी रिलेटेड तो क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 48. विथ रेफरन्स टू इंडियन हिस्ट्री विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट? The Nizamate of Arcot emerged out of Hyderabad state. The Mysore kingdom emerged out of Vijayanagara empire. Rohilkhand kingdom was formed out of territories occupied by Ahmad Shah Durrani. Select the correct answer using the code given below. Statement कसे आहे? Anyway knowledge based question आहे. So आणि पण एलिमिनेशनला पण जागा आहे. सो निजामात ऑफ अर्कॉट इमर्ज्ड आउट ऑफ हैदराबाद स्टेट का? हे पण थोडे थोडे याच्यातलं ॲटलिस्ट जे पण म्हणजे पहिलेचे जे चॅप्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये स्पेक्ट्रममधले जे जनरली इग्नोर्ड असतात त्याच्यावरनं UPSCने बऱ्यापैकी यावर्षी क्वेश्चन विचारले होते. सो तिथल्या एका चॅप्टरमध्ये पण हे दिलेलं आहे त्यांनी. निजामात ऑफ द मैसूर किंगडम इमर्ज आउट ऑफ विजयनगरा एम्पायर प्रत्येकाला माहिती होतं. सो 2 वॉज राईट, 3 एलिमिनेटेड. नाव 2 ओनली, 2 and 3, 1 and 2 ओनली. सो याचं रोहिलखंड किंगडम वॉज फाउंड ऑफ टेरिटरीज ऑक्युपाइड बाय अहमद शाह दुरानी नाही. निजामात ऑफ अर्कॉट हैदराबादमधून आलं होतं नाही. सो ओनली 2 इज द आन्सर. 48. व्हेरी फॅक्च्युअल, खूपच फॅक्च्युअल, डिरेक्टली फ्रॉम बुक. 49. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट? अजंता केव्स lie in the gorge of Wagora river. Sanchi Stupa lies in the gorge of Chambal river. Pandulena cave shrines lie in the gorge of Narmada river. Amravati Stupa lies in the gorge of Godavari river. सो एकतर मराठी म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांसाठी बऱ्यापैकी ॲडव्हान्टेजेस होता क्वेश्चन. रॉकेट आर्किटेक्चर ही एनिवे UPSCची फेवरेट थीम आहे, त्यात पण रिव्हर पण थीम आहे. सो त्या दोघांना जोडून त्यांनी तो क्वेश्चन विचारला होता. अजंता एनिवेज इज अ व्हेरी म्हणजे खूपच फेवरेट थीम आहे UPSCची, त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेटेड प्रत्येक गोष्ट माहितीच असली पाहिजे. सो याचा आन्सर एनिवे ए आहे. वाघोरा रिव्हरला ते आहे. पांडुलेना केव, नर्मदा रिव्हरचा काही संबंध नाही का? पांडुलेना केव कुठे? नाशिकच्या जवळपास. तिथे काय? गोदावरी, त्यामुळे नर्मदा तर नाहीच. अमरावती स्तूपा लाईज इन द गॉर्ज ऑफ गोदावरी रिव्हर ते पण नाही आहे. सांची स्तूपा लाईज
इन द गॉर्ज ऑफ चंबल रिव्हर नाही, एकतर ते गॉर्जवर आहेच नाही स्तूपा तो. बेटवा रिव्हरच्या जवळपास आहे, त्याच्यानंतर पांडुलेना गोदावरी रिव्हरच्या इथे आहे, अमरावती स्तूपा कृष्णा रिव्हरच्या इकडे. Question number 50. Consider the following statements. 21st February is declared to be the International Mother Language Day by UNICEF. The demand that Bangla has to be one of the national languages was raised in the Constituent Assembly of Pakistan. Which of the above statements is or are correct? आता 21st February is declared to be International Mother Language Day by UNICEF. युनिसेफ आणि मग युनेस्को म्हणलं असतं तरी ठीक आहे, पण युनिसेफ म्हणजे चिल्ड्रनच्या युनायटेड नेशन चिल्ड्रन फंड त्यांच्याशी काम करणारी ही संस्था ही इंटरनॅशनल मदर लँग्वेज डेला का म्हणजे युनिसेफकडून काय येईल ते प्रपोजल. सो दिस वॉज रॉंग. फर्स्ट इज रॉंग. उरलं 2 आणि 1 और 2. सेकंडवाला जो स्टेटमेंट आहे, सेकंड वाला जो स्टेटमेंट आहे, द डिमांड दॅट बांग्ला हॅज टू बी वन ऑफ द नॅशनल लँग्वेजेस वॉज रेज्ड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ पाकिस्तान. परत वन ऑफ द हा कीवर्ड आहे. परत ती एक जस्ट डिमांड आहे की अशी डिमांड रेज झाली होती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ पाकिस्तान. इंडियाचं पण नाही, इंडियाचं पण कॉन्स्टिट्युशनल डिबेटबद्दल नाही, पाकिस्तानचं कॉन्स्टिट्युशनल डिबेट कोणी वाचलं आहे. आणि बांग्ला ही जी म्हणजे एक तर ईस्ट पाकिस्तान होता आणि वेस्ट पाकिस्तान होता, इथे बांगलादेश होता, इथे हा पाकिस्तान होता. आणि ह्या लोकांचं कायम असं चाललेलं की हे लोक आमचं दमन करतात आणि लँग्वेज हा नेहमीच एक मुद्दा राहिला आहे प्रत्येक गोष्टीचं. सो बांग्ला ही लँग्वेज पाकिस्तानची असली पाहिजे ही कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये डिमांड उठलीच असू शकते. मुजीबुर रहमान वगैरे यांनी ती डिमांड मांडलेलीच असू शकते किंवा अजून कोणी, पण इथल्या लोकांची ही डिमांड इथे म्हणजे यांच्या असेंब्लीमध्ये असणं इज व्हेरी मच पॉसिबल. ते पण हे स्टेटमेंट पहा किती ब्रॉड आणि जनरलिस्टिक दिलं आहे. द डिमांड दॅट बांग्ला हॅज टू बी वन ऑफ द नॅशनल लँग्वेज. असं पण नाही की इट हॅज टू बी द ओनली लँग्वेज. नो, इट हॅज टू बी वन ऑफ द नॅशनल लँग्वेजेस वॉज रेज्ड इन द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ पाकिस्तान. येस, व्हेरी ट्रू. सो दिस इज डेफिनेटली राईट. 2 ओनली इज द आन्सर.